सुरू करूया. सो सगळ्यांनी एक एक शब्दामध्ये टाईप करायचं आहे की तुम्हाला काय अपेक्षित आहे, आता अट्रॅक्ट करायचं आहे किंवा काय अचीव करायचं आहे. रिलेशनशिप, मनी, बिझनेस, रिलेशनशिप, फायनान्स. बोलू मी? हा नाही, फक्त आता चॅट बॉक्स मध्ये ऍड करायचंय. त्यावेळी मी सांगेन आधीमध्ये कधी आपण ओपन शेअरिंग घेणार आहे, त्यावेळी मग आपण ग्रुप डिस्कशन. कारण बरेच लोक आहेत आणि वेळ कमी आहे, त्यामुळे आपण फुलं काढतील ना, त्यात चेरी टोमॅटो खूप फळ ते घे पाहिजे. ओके, थँक्यू फॉर युअर शेअरिंग. सो वी विल गेट स्टार्टेड. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, पण आपल्याला या लिमिटेड वेळामध्ये बऱ्याच काही कॉन्सेप्ट शेअर करायचं आहे. सो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम सगळ्यांचं, मनपूर्वक स्वागत आजच्या या लव्ह युअरसेल्फ हील युअर लाईफ या वेबिनार मध्ये. हा वेबिनार आपण अरेंज करण्याचं महत्वाचं कारण आहे की लुईस हे ज्या मेटाफिजिकल टीचर आहेत, ज्यांनी 72 देशात जवळजवळ हे कार्य पोहोचवलं, यू कॅन हील युअर लाईफ. तर जे स्वतःच्या आयुष्यातून त्यांनी जे काही अनुभव आले आणि त्यांचा 40 वर्षाचा जवळजवळ रिसर्च या कार्यातून त्यांनी पोहोचवला, आणि त्याच्या प्रती एक कृतज्ञता, एक छोटस आपल्या पद्धतीनं एक आदान प्रदान म्हणून मी एक अवेअरनेस प्लस काही टूल्स, बरेच लोक आहेत ज्यांनी ऑलरेडी वर्कशॉप केलेले आहेत, बऱ्याच जणांनी लुईस हे विषयी वाचलं आहे, आणि काही जणांना हे कॉन्सेप्ट नवीन असते. त्याच्या सगळ्यांच्या दृष्टीनंच हे एक रिव्हिजन कम नवीन एक पैलू आयुष्याकडे बघण्याचा आणि काही प्रभावी टूल्स, त्यामध्ये आपण 1-2 टूल्सचा नक्कीच अंतर्भाव करणार आहे. तर आपण छोटी रिलॅक्सेशन एक ऍक्टिव्हिटी घेऊया आणि त्यानंतर आजच्या सेशनला सुरू करूया. सो तुम्ही जिथे आहात तिथे, फक्त गाडी चालवत नसला तर जिथे आहात तिथे रिलॅक्स डोळे मिटून बसा. तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर व्हिडिओ ऑफ केला तरी चालेल या मेडिटेशनसाठी. ओके, सो प्लीज क्लोज युअर आईज. वी आर गोइंग टू प्ले वंडरफुल म्युझिक. माझा हेडफोन दे गं. सो प्लीज क्लोज युअर आईज. डोळे बंद करा आणि संपूर्ण शरीराचा भार, तुम्ही बसला असाल किंवा जिथे झोपला असाल त्या ठिकाणी पूर्णपणे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेला सोडून द्या. तुमचे दोन्ही तळ हात आकाशाच्या दिशेने खुले आहेत असे तुमच्या गुडघ्यांजवळ तुम्ही ठेवू शकता, किंवा जर खुर्चीत असेल तर आर्मरेस्टवर तुम्ही ठेवू शकता. ही अशी मुद्रा आहे की विश्वाच्या अमर्याद समृद्धीचा स्रोत मिळवण्यासाठी आपले हात खुले आहेत, आपली चेतना खुली आहे, वैश्विक शक्ती आपल्याला भरभरून द्यायला तयार आहे. आपण ते मिळवण्यासाठी सिद्ध आहोत. हळूहळू आपण दीर्घ श्वास घेत आहोत, हळूहळू दीर्घ श्वास सोडत आहोत आणि शरीराला मनातल्या मनामध्ये रिलॅक्स म्हणत आहोत. So close your eyes and say relax.
संपूर्ण शरीर शिथिल, रिलॅक्स, प्रसन्न होत आहे. लक्ष आपण पूर्ण श्वासामध्ये एकाग्र करत आहोत. प्रत्येक आत येणारा श्वास आपल्याला समाधान, एक सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी देत आहे. प्रत्येक बाहेर जाणारा श्वास आपल्या मनावरच्या, शरीरावरच्या अव्यक्त ज्या दाबलेल्या भावना आहेत, विशेष करून नकारात्मक भावना आहेत, त्या सोडून देत आहे. राग असेल, भीती असेल, असुरक्षितता असेल, तणाव असेल, जस्ट लेटिंग गो. डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये आपण आपल्या शरीरावर जे काही दबलेला इमोशन्स आहे, जे आपण बऱ्याचदा शब्दातनं व्यक्त करत नाही, तर 3 वेळा जी श्वासाची क्रिया आपण करतोय, निसंकोचपणे आपण ही करत आहोत. डोळे बंद करतोय आणि उच्छ्वास घेताना हा असा थोडासा आवाज करत जे काही नकारात्मक अव्यक्त भावना आहेत त्या आपल्या शरीरातून आणि मनातून सोडून देत आहोत. आपण 3 वेळा हे करतोय. दीर्घ श्वास घेतोय, हा, आणि एक रिलीफ वाटतोय आपल्याला आपल्या हृदयामध्ये. 1 मोर टाइम. दीर्घ श्वास घेतोय, हा, यातून आपल्या अव्यक्त भावना रिलीज होतोय. आणि एकदा हा, आपण इमोशन्सना रिलीज करत आहोत. दीर्घ श्वास घेत आपलं मस्तिष्क, आपलं डोकं, त्यावरचा जो अनावश्यक भार आहे तो आपण हलका करत आहोत. कळत नकळत आपण डोक्यावर चिंतेचं ओझं वाहत असतो. सो लेट इट गो. आपले मानेचे स्नायू आपण रिलॅक्स करतोय. तिथला अनावश्यक ताण आपण लेट गो करतोय. खांद्यावरचं ओझं आहे, जबाबदारीचा भार असतो, तो आपण रिलॅक्स करतोय. जे काही असं दडपण ओझं आहे त्याला आपण इझिली सोडत आहोत. आपली संपूर्ण पाठ आहे, अप्पर बॅक, मिडल बॅक आणि लोअर बॅक आपण रिलॅक्स करत आहोत. आता आपलं संपूर्ण शरीर आणि शरीरातल्या पेशीमध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्ह इमोशन्स पसरलेले आहेत. आता दोन्ही हात आहेत ते आपण आपल्या हृदयाजवळ आणत आहोत. अशा पद्धतीनं सेंटर ऑफ हार्ट ज्याला म्हणता तुम्ही, छातीच्या मधोमध, आणि स्वतःला म्हणतोय मी सुरक्षित आहे. या आयुष्याच्या अनंत प्रवासामध्ये मी जिथे आहे तिथे सर्व काही सुरक्षित आहे. मी परिपूर्ण आहे, मी संपूर्ण आहे. माझ्या शरीरातला प्रत्येक पेशी हा आरोग्य आणि चैतन्यानं भारलेला आहे. माझ्या आयुष्यात सकारात्मक आनंदाचे नवीन बदल होत आहेत आणि या बदलासाठी मी तयार आहे.
दीर्घश्वास घेत असतानाच आपण म्हणतोय अजून 2-3 वाक्य आणि त्यानंतर हळूहळू आपण दीर्घश्वास घेताना म्हणत आहोत, माझ्या आयुष्यात मी सर्व प्रकारची समृद्धी आकर्षित करत आहे. माझं हे जग मला राहण्यासाठी सुरक्षित आहे. आपलं जग चांगल्या स्थितीमध्ये पुन्हा येत आहे. आरोग्य, समाधान आपल्या विश्वामध्ये पसरत आहे. मी सर्व प्रकारच्या पॉझिटिव्ह गोष्टी आणि सर्व समृद्धीसाठी माझं मन खुलं करत आहे. माझ्या आतले बदल मी सहजपणे करत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून मला बाहेर जे काही मिळवायचं आहे ते मला मिळत आहे. माझे नाते संबंध सलोख्याचे, आनंदाचे आहेत. मी सर्वांवर प्रेम करतो, सर्वांवर आपलेपणा दाखवतो आणि याच्या बदल्यात मी जिथे जातो तिथं मला प्रेमच मिळतो, आदर मिळतो, विश्वास मी संपादन करतो. आपल्या या जीवनाबद्दल, आपल्याला मिळालेल्या सर्व सुविधांबद्दल आता आपण मनपूर्वक अगदी थोडा वेळच का असेना कृतज्ञता व्यक्त करत आहोत. जे काही मला मिळाले, आज मी जिवंत आहे ही पण कृतज्ञता आहे. आज जे काही माझ्याकडे आहे त्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतोय आणि आपल्या उज्ज्वल भविष्याचं चित्र मनामध्ये पाहत आपण हळूहळू दीर्घश्वास घेत दीर्घश्वास सोडत आहोत आणि तुमची जाणीव पुन्हा तुम्ही जिथे आहात त्या वर्तमान स्थितीमध्ये आणू शकता आणि हळूहळू डोळे उघडू शकता. ओके, थँक्यू, वेलकम. सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या लव्ह युअरसेल्फ हील युअर लाईफ या मराठी आपल्या वेबिनारमध्ये. तर मला आशा आहे की थोडंसं रिलॅक्स वाटलं असेल, कारण बरंच काही मीडियामध्ये बरंच काही आजूबाजूला घडतंय ज्याचा आपण पण भाग आहोत आणि असुरक्षिततेचं वातावरण कळत नकळत झालेलं आहे. आतून ज्यावेळी आपण स्वतःला, त्याला इंग्रजीमध्ये ग्राउंडिंग म्हणतात, स्वतःला जसं झाड हे मुळांद्वारे ग्राउंडेड असतं, जशी मोठी बिल्डिंग ही पायाद्वारे फाउंडेशनद्वारे त्याचं ग्राउंडिंग स्ट्रॉंग झालेलं असतं, तसं आपण पृथ्वीवरचे लोक, आपला जमिनीशी खूप मोठा संबंध आहे. तसंच आपल्या चेतनेमध्ये आपण ग्राउंड झालो, आपला पाया पक्का केला, तर बाहेरच्या स्थितीमुळे आपण काही काळ प्रभावित होऊ शकतो पण दीर्घकाळ आपण त्याद्वारे निगेटिव्ह होत नाही. सो आज आपण हील युअर लाईफ हा जो कॉन्सेप्ट नेमका काय आहे, लुईस हेचं असं काय एवढं योगदान आहे की आज आपण सगळे एकत्र येऊन त्यामध्ये एवढा वेळ आपण शेअर करत आहोत आणि माझ्या आयुष्याची याचा काय संबंध आहे याविषयी थोडक्यात आपण चर्चा करूया आणि अधेमध्ये काही ऍक्टिव्हिटीज असतील त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. सगळ्यांना स्क्रीन दिसते? हो दिसते सर. ओके, हो दिसते. ओके, हे तर आमच्या वर्कशॉपचं कॉन्टेंट आहे, पण थोडक्यामध्ये लव्ह युअर सेल्फ हील युअर लाईफ हा जो लुईसची संकल्पना आहे ती एक वैश्विक सिद्धांतांवर आधारित आहे. लुईस यांनी याच्या स्वतःच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनुभव घेतला, त्यांच्याविषयी मी थोडक्यात नंतर सांगेन, पण पहिला एक कॉन्सेप्ट आपण समजून घेऊ, कारण आपल्या मनाला ज्यावेळी बेनिफिट लक्षात येतो त्यामध्ये इंटरेस्ट तयार होतो. हील युअर लाईफ, हील याचा अर्थ आहे मराठीमध्ये बरं होणं, ज्याला आपण
म्हणतो ना की बरा होऊ दे, लवकर बरा हो. पण बरं होण्याची प्रक्रिया फक्त शरीरापुरती मर्यादित नाहीये. शरीर बरं होणं आपण म्हणतो की हिलिंग तेवढ्या पुरतं आहे, पण आपल्या अस्तित्वाचे एकूण 4 पैलू आहेत. एक आहे आपलं शरीर, ज्याला आपण बॉडी म्हणतो. दुसरं आहे आपलं मन, माइंड. तिसरं आहे आपलं हृदय, ज्याच्यामधून आपण भावना व्यक्त करतो, हार्ट. आणि चौथा आहे स्पिरिट, किंवा ज्याला आपल्या वैदिक याच्यामध्ये आत्मा म्हटलं जातं, त्याला आपण एनर्जी म्हणू शकता, लिव्हिंग फोर्स म्हणू शकता. होमिओपॅथी त्याला व्हायटल फोर्स म्हणतात. सो चेतना, कॉन्शियसनेस. आणि बऱ्याचदा दुर्दैवानं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये, समाजामध्ये आपण शरीरासाठी अनेक गोष्टी करतो, मनासाठी मनोरंजन करतो, पण बऱ्याचदा मनोरंजन पण आपल्याला फक्त उथळपणे मिळतं आजकाल. ते अगदी खऱ्या अर्थानं मनाचं रंजन करतच असं नाही. आणि हे 2-3 एरिया बऱ्याचदा निग्लेक्ट होतात, जे पण फाउंडेशनला, जसं फाउंडेशन दिसत नाही, पण ते भक्कम नसेल तर बिल्डिंग उभारू शकत नाही. जितकी मोठी उत्तुंग बिल्डिंग आपल्याला बांधायची असेल, तितका पाया त्याचा खोल आणि भक्कम असणं गरजेचं आहे. तसंच आपल्याला आयुष्यात दीर्घकाळ आनंदी, समाधानी, समृद्धी राहायचं असेल तर आपल्याला 4ही स्तरावर डीपली काम करायला पाहिजे. मुळं दिसली नाही तरी आपल्याला तिथं पाणी घालायला लागतं, कारण या मुळावरच झाडाचं अस्तित्व अवलंबून आहे. तसंच आपल्याला या 4ही स्तरावर काम करणं गरजेचं आहे. आणि हे काम करणं म्हणजे बऱ्याचदा आपल्याला वाटतं की मग हिमालयात जायचं का, समाधी घ्यायची का, आणि काय करायचं. नाही, आपण आहे तिथे, आहे त्या ठिकाणी ही आपली क्वालिटी ऑफ लाईफ शिफ्ट करता येतो. कारण याची जी साधन म्हणून आणि माध्यम म्हणून ज्या गोष्टी वापरतो त्या आपल्याकडेच आहेत, आणि त्या सोप्या पद्धतीनं कशा शिफ्ट करायच्या याबद्दल ही कॉन्सेप्ट आहे. की बेसिकली आपले विचार आणि आपल्या धारणा याद्वारे या गोष्टी शिफ्ट करू शकतो. प्रेम हा या जगामधील महत्वाचा विषय आहे, पण तितकाच गैरसमज आणि विकृती पसरलेला आहे. त्या विषयात आपण काही फार बोलायला नको. आपण बघतोय आज सध्याच्या याच्यामध्ये काय काय गोष्टी घडतायत की विकृतीमुळे या. पण शुद्ध स्वरूपात प्रेम आहे. भले आज त्याचे कमी प्रमाणात गोष्टी दिसत असल्या तरी प्रेम ही अगदी जन्माच्या आधीपासून, आईच्या पोटात असल्यापासून अनुभवलेली आपण गोष्ट आहे. कारण एकामध्ये व्यक्तीनं पूर्वी, काही वर्षांपूर्वी, 400 वर्षांपूर्वी एक क्रूर प्रयोग केलेला, पण त्यामध्ये त्याचा निष्कर्ष होता की बाळाच्या वाढीसाठी नुसतंच दूध आणि पोषण नाही, त्याला आईच्या प्रेमळ स्पर्शाची गरज आहे. सो प्रेम ही आपली स्वाभाविक गरज आहे. पण नेमकं प्रेमाची सुरुवात कुठून व्हायला पाहिजे. आपण ज्यावेळी प्रेम हा शब्द उच्चारतो ते आपल्याला असं वाटतं की मला दुसऱ्या कोणीतरी प्रेम केलं पाहिजे, किंवा मी कोणावर तरी प्रेम केलं पाहिजे. तर इथे काही आपण म्हटलंय की डू यू नोटीस अ कॉन्स्टंट स्ट्रीम ऑफ निगेटिव्ह डायलॉग. आपल्या मनामध्ये असे सतत निगेटिव्ह विचार येतात का, भीतीचे, काळजीचे, चिंतेचे, क्रिटिसिझम, स्वतःला दुसऱ्याला नावं ठेवणं, परिस्थितीला ब्लेम करणं, मीच का, माझ्याबाबतच का, मला कोण समजून घेत नाही. आपल्या भूतकाळात काही घटना घडल्या असतात आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आतापर्यंत माझा अनुभव असाच आहे, मला काही म्हणावं तितकं यश मिळालं नाही, आरोग्याबाबत तर असाच पॅटर्न आहे, नात्यांमध्ये अशाच माझ्या गोष्टी घडतात, मी एवढं करतो पण कोण मला नुसतं गरजेपुरतं, सोयीपुरतं वागतात. आणि त्या याच्यावरनं आपण पुढच्या आयुष्याचा अनुमान काढतो की माझं उत्पन्न एवढं आहे, माझी क्वालिटी ऑफ लाईफ एवढी आहे, माझं काम, नोकरी अशीच आहे, कारण पुढचं पण आयुष्य माझं असंच चालू राहतं, आणि त्या तडजोडीत आपण आयुष्य जगतो. आणि विशेष करून मराठी माणसाच्या मनावर अनेक असे संस्कार झाले आहेत, मध्यमवर्गीय बऱ्याचदा, की ज्यामुळे आपण आपली खरी क्षमता व्यक्त करत नाही. आणि ही धारणा आपण कशी चेंज करू शकतो सोप्या प्रभावी माध्यमाद्वारे, आपण पुढे बघूया. दुसऱ्या कोणी काय म्हटलं, कारण बऱ्याचदा आपण खूप रिलेशनल असतो, रिलेशनल इन द सेन्स की आपण नात्यांना अति महत्व देतो कधी कधी, की प्रत्येक माणसानं मला चांगलं म्हटलं पाहिजे. आणि इंग्लिशमध्ये जसं आपण म्हणतो की यू कॅनॉट प्लीज ऑल द पीपल ऑल द टाइम. काही लोक असे विशेष असतात आणि जे बऱ्याचदा जवळच असतात, मग ते ऑफिसमध्ये असतील, घरात असतील, मित्रपरिवारात असतील, किंवा अगदी व्हॉट्सअपवर असतील, जे आपल्याला ट्रिगर करतात आणि आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीला जोपर्यंत मी प्रूव्ह करत नाही तोपर्यंत मला असं बॅलन्स वाटणार नाही. त्या संघर्षामध्ये बऱ्याचदा आपला वेळ निघून जातो. आपल्या विकनेसेसवर आपण फोकस करतो का, स्ट्रेंथवर फोकस करण्याची. मला काय येत नाहीये, माझ्याकडे काय नाही आहे, माझ्याकडे बाकीच्यांपेक्षा किती चॅलेंजेस
वेगळे आहेत त्यामुळं मला पुढे जाता येत नाही, यावर आपला फोकस आहे का, आणि परिस्थितीने आपण हतबल होतोय का, या सगळ्याची सोल्युशन लुईसच्या कॉन्सेप्ट मधून आपल्याला मिळू शकतात, ज्याला ती म्हणते सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम करणं. आणि स्वतःवर प्रेम करणं हे आपल्याला शिकवायची गरज नाही, कारण आपण ते जन्मजातच आपल्याला ते अवगत आहे. म्हणजे काय, जन्मल्या बाळ रडतं आणि तिथून पुढे ते प्रत्येक गरज, प्रत्येक भावनिक इच्छा, प्रत्येक स्तरावरची इच्छा पूर्ण करत जातं. त्याला हसायचंय त्यावेळी ते मोकळेपणानं हसतं, त्याला रडायचंय त्यावेळी ते मोकळेपणानं रडतं, त्याला खाऊ खेळणं जे जे हवंय ते त्या त्या वेळी व्यक्त करतं. आणि सगळ्यात महत्वाचं, ते स्वतःला कमी लेखत नाही, ते स्वतःला नावं ठेवत नाही, ते स्वतःच्या शरीरामध्ये समजा ते गोरं असेल, गवाळ असेल, सावळं असेल, काळं असेल, नकटं असेल किंवा उंचीनं यानं अंगापिंडानं कसंही असेल, द चाइल्ड नेव्हर क्रिटिसाइजेस. ते जसं आहे तसं स्वतःला स्वीकारतं, पण त्या स्वीकारण्यामध्ये न्यूनगंड नसतो, त्या स्वीकारण्यामध्ये कॉन्फिडन्स असतो. लहान बाळाचा कॉन्फिडन्स त्याच्या डोळ्यातनं दिसतो, त्याच्या हसण्यातनं दिसतो. आज आपल्या हसण्यामध्ये पण तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, कुठेतरी आपण गम छुपा लपवत असतो, कुठेतरी आपण एक प्लॅस्टिक स्माइल देत असतो. आपल्याला वाटतं की याला काय माहिती, हाऊ आर यू म्हटलं आपल्याला फाईनच म्हणावं लागतं. पण याचं कारण असं आहे की जसं आपण मोठे होतो, कालांतरानं सामाजिक, कौटुंबिक, शालेय शिक्षण, शिक्षक आणि बऱ्याच मीडिया आणि अनेक गोष्टींद्वारे प्रभावित होतो आणि आपण कम्पेअर करायला लागतो आणि आपल्याला लेबल लावली जातात आणि आपण ती स्वीकार करतो की तुला गणित जमत नाही म्हणून तू चांगला नाहीयेस, तू तुझ्या भावा इतका हुशार नाहीयेस म्हणून तू चांगला नाहीयेस, तू काळा आहेस म्हणून तू चांगला नाहीयेस, तू उंच आहेस म्हणून. असं कोणी एक्झॅक्ट म्हणत नाही की तू चांगला नाहीयेस, पण त्याच्या ज्या भावनेनं म्हटलं जातं ती भावना आपल्यापर्यंत पोहोचते किंवा आपण त्याला सत्य किंवा वास्तविकता म्हणून स्वीकारतो की या गोष्टीमुळे माझं लाईफ हे चांगलं नाही, आणि त्या मोठेपणापर्यंत पण बऱ्याचदा राहतात. आणि जसं वाढत जातो तसं आपल्याला या धारणा घट्ट होत असतात. मग या धारणा आणि विचार याचं करायचं काय? ऑन एन ॲव्हरेज आपल्या दिवसातून आपण किती विचार करतो? तुम्ही ऐकलं असेल ना, किती हजार, किती लाख, किती शे विचार करतो. तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाईप करू शकता की ऑन एन ॲव्हरेज माणूस किती विचार करतो. आज बरेच सेल्फ हेल्प गुरुज याविषयी बोलतात, एक्सपर्ट्स याविषयी सांगतात. यानी जस्ट राईट इन द चॅट बॉक्स की किती विचार करतो आपण. सो कंटिन्युअस, यस. असं म्हटलं जातं की ऑन एन ॲव्हरेज आपण 60,000 विचार करतो, म्हणजे 40,000 ते 80,000च्या रेंजमध्ये विचार जातात. तर हे टेन्शन देण्यासाठी कार्यशाळा नाही, आपल्याला टेन्शन पासून दूर जाण्यासाठी कार्यशाळा आहे. पण जर आपण ऑन एन ॲव्हरेज 60,000 विचार पकडले तर त्यातले रोजचे 50,000 विचार असे एक्साइटिंग, नवीन आणि असे पॉझिटिव्ह असतात का? ऑन एन ॲव्हरेज शिळे विचार आपण बऱ्याचदा करतो. काल काय घडलं, 1 वर्षापूर्वी काय घडलं, त्याच पॅटर्न आपण उठतो, त्याच पॅटर्न आपण झोपतो, त्याच पॅटर्न आपण पेपर वाचतो, त्याच पॅटर्न आपण आपल्या घरातल्यांशी बोलतो, त्याच पॅटर्न आपण बिझनेसमध्ये आपल्या क्लायंटशी मीटिंगला जाताना, आज काय धंदा विल की नाही माहित नाही, हा क्लायंट फार विचित्र आहे. ऑफिसला जाताना आज मला काही बॉस ओरडणार आहे माझ्याकडनं, तो प्रोजेक्ट अजून इनकम्प्लीट आहे. बायकोशी बोलताना ही काय मला समजूनच घेणार नाही. नवऱ्याशी बोलताना यांना कुठं वेळच नसतो. मुलांना बोलताना ही काय आजची पिढी हट्टीच झाली. असं कुठेतरी सबकॉन्शियसली आपल्या ज्या त्या व्यक्तीप्रती, परिस्थितीप्रती, कोरोनामध्ये बिझनेस होतच नाहीयेत. असे कित्येक बिझनेस आहेत जे कोरोनामध्ये मल्टिपल टाइम्स वाढलेले आहेत. कोरोनामध्ये लोक BMW आणि फेरारी घेणारे पण आहेत. पण आपण जो फोकस करतो ते वाढतं. असा हा एक मेटाफिजिक्स. या मेटाफिजिक्स म्हणजे लॉजिकच्या पलीकडे असलेलं, भौतिकशास्त्राच्या आणि तर्कशास्त्राच्या पलीकडे असलेलं सूक्ष्म विज्ञान जे आपल्या जीवनाच्या गुणवत्तेला वर प्रचंड परिणाम करत असतं. आणि हे सायन्स आहे, हे नुसती एक अंधश्रद्धा किंवा मनाला बरं वाटावं म्हणून केलेले विचार नाहीये. सो चेंज युअर बिलीफ, चेंज युअर लाईफ, हे एवढं मोठं विधान, ही 2 वाक्य जर आपण आयुष्यभर लक्षात ठेवली तर कुठलीही शक्ती आपल्याला निगेटिव्ह ठेवू शकत नाही. बिलीफ म्हणजे काय?
इमोशन प्लस एक्सपिरियन्स इज इक्वल टू बिलीफ. सोपी व्याख्या. बिलीफच्या खूप खोल अनेक गोष्टी आहेत, पण एखाद्या गोष्टीबद्दल आपली तीव्र इमोशन आहे आणि त्याला तसे काही प्रमाणात दुजोरा देणारे अनुभव आपण घेत गेलो तर त्याच्याप्रती आपला एक बिलीफ तयार होतो. उदाहरणार्थ एखादा माणूस श्रीमंत असू शकतो पण तो आध्यात्मिक असू शकत नाही, किंवा तो मनानं संवेदनशील असू शकत नाही. श्रीमंत माणसं गर्विष्ठ असतात. याप्रती प्रत्येकाच्या धारणा वेगळ्या असू शकतात. श्रीमंत व्यक्ती, पण एखाद्या व्यक्तीनं सतत असे अनुभव घेतले की श्रीमंत माणसानं त्याचं किंवा त्याच्या कुटुंबियांचं शोषण केलंय, त्याला नोकरीवर त्रास दिलेला आहे, त्याचा अपमान केलेला आहे, असे सतत त्याला अनुभव येत गेले. तर त्याचा हा एक अंडरलाईंग रजिस्टर्ड गोष्ट झाली की श्रीमंत व्यक्ती असेच असतात. पण कदाचित असे आजूबाजूला अनेक श्रीमंत लोक त्याच्या डोळ्यासमोर येत पण असतील, पण तो त्याच चष्म्यानं बघतो. थोडक्यात हा बिलीफ म्हणजे चष्मा आहे. तो पिवळ्या काचांचा घातला तर आपल्याला जग पिवळं दिसणार, हिरव्या काचांचा घातला तर आपल्याला हिरवं दिसणार, आणि आपण स्पष्ट पारदर्शक काचांचं घातलं तर आपल्याला जग आहे तसं दिसणार. आणि आपल्या पॉवर ऑफ बिलीफनं जर पॉझिटिव्ह पद्धतीनं घातलं तर आपला फोकस पॉझिटिव्ह होऊ शकतो. आणि लुईस हेचं सगळ्यात महत्वाचं योगदान आहे, ती नेहमी म्हणायची, इट इज जस्ट अ थॉट अँड थॉट कॅन बी चेंज्ड. आपल्याला 60,000 विचार बदलत बसलो तर आपण वेडे होऊ. आपल्याला या क्षणीचा विचार आहे, त्या विचाराला प्रश्न करायचा आहे की या विचारातून मला माझं भविष्य निर्माण करायला आवडेल का. गेल्या आठवडाभर मी जे विचार करत होतो, एक थोडासा वेळ तुम्ही करून विचार करा की गेल्या आठवड्यात माझ्या डोक्यात असलेला प्रॉमिनंट थॉट कुठला होता. की मी आरोग्याची तक्रार करत होतो, का मी कुठल्या तरी विशेष नात्याबद्दल असंतुष्ट आहे, का मला एका गोष्टीविषयी खूप एक्साइटेड वाटतंय, खूप काहीतरी करण्यासारखं आहे, पॉझिटिव्ह वाटतंय. असं नाही की प्रत्येक थॉट आणि विचार निगेटिव्ह असले पाहिजे. आपला हेतू पॉझिटिव्ह आहे. ऑलरेडी जसे पॉझिटिव्ह असतील तर खूप चांगली गोष्ट आहे, तुम्हाला त्याचं सूत्र सापडत आहे. पण बऱ्याचदा रिपिटेटिव्ह थॉटमुळं तेच विचार केल्यानं तेच मिळतं जे आतापर्यंत मिळत आलं आहे असं म्हणतात. तर मग नवीन विचार शिफ्ट कसे करायचे, कारण सगळेच जण सांगतात पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह बोला, पण नेमकं शिफ्ट कसं करायचं, तर हे आपण पुढे बघणार आहोत थोडक्यामध्ये. पण चेंज युअर थॉट्स, चेंज युअर बिलीफ. हे थॉट 60,000 असतील. पहिल्यांदा विचार करायचा की मला कुठला आत्ताचा विचार त्रास देतोय. ऍट द सेम टाइम या विचारातून मला भविष्य तयार करायला आवडेल का. सतत उदास, सतत निगेटिव्ह असेल तर त्यातनं माझं भविष्य निर्माण होऊ शकतं का. आणि त्यामध्ये आपल्याला आपले निगेटिव्ह पॅटर्न्स आयडेंटिफाय करणं, निगेटिव्ह बिलीफ आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे. जसं डॉक्टर सगळ्या शरीर चांगलं असेल पण आपण ज्या तक्रारी सांगतो, सिम्पटम्स सांगतो, त्यातनं तो डायग्नोज करतो आणि त्या डायग्नोसिस मधून तो नेमका त्याची उपचार पद्धती, त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट क्लिअर होते आणि त्यानुसार तो आपल्याला बरं करतो. त्याच पद्धतीनं जसं शत्रू समोर दिसत असेल तर त्याला अटॅक करणं, डिफीट करणं, हरवणं सोपं आहे. तसंच आपल्याला बऱ्याचदा नकारात्मक धारणांविषयी आपण सकारात्मकतेनं बघणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की आपल्या ज्या निगेटिव्ह गोष्टींकडे आपण निगेटिव्हली बघतो, आपल्या भूतकाळ निगेटिव्ह झालेल्या गोष्टींकडे आपण निगेटिव्हली बघतो, आपल्या नात्यात, पैशात, आरोग्यात आलेल्या अपयशाकडे आपण निगेटिव्हली बघतो. पण त्याला ज्यावेळी आपण सोल्युशन ओरिएंटेड बघतो, कारण जगाच्या इतिहासात यशस्वी माणसांनी निगेटिव्ह त्यावेळेच्या धारणा आणि स्वतःमधल्या धारणांना चॅलेंज केलं, त्याला त्यांनी पॉझिटिव्हली बघितलं आणि त्यानंतर इतिहास झाला. आपल्याला पण आयुष्यात क्रांतिकारक काही करायचं असेल तर आपल्या निगेटिव्ह कडं एका पॉझिटिव्ह तटस्थ दृष्टिकोनानं बघणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ते आपण करायला लागतो तेव्हा बदल सुरुवात होतं. कारण आता आपण स्वतःला विक्टिम म्हणून, हतबल म्हणून, एक चॅलेंज्ड म्हणून बघत नाही, तर आता आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपण आपल्या हातात घ्यायला लागलेलो आहोत. राईट. सो या पद्धतीनं आपण आपल्या स्वतःच्या थॉट्सवर कंट्रोल करू शकतो. अफर्मेशन हा एक महत्वाचा भाग आहे ज्याविषयी मी बोलेनच, पण त्याच्या आधी मला एक वेगळा विषय आहे, तो जे लुईसचं महत्वाचं योगदान आहे, जे यापूर्वी मी कुठे ऐकलं नव्हतं. मी गेली 12 वर्ष या लाईफ एनरिचमेंट किंवा कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये आहे, ज्याच्यामध्ये मी माणसाच्या आयुष्य समृद्ध करणाऱ्या गोष्टींवर बराच अभ्यास करतोय. पण सहज सोप्या पद्धतीनं शिफ्ट करण्याची ताकद यामध्ये आहे.
एक छोटासा प्रश्न विचारतो, तुम्ही वाटलं तर चॅट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर देऊ शकता, की जे काही आपल्याला आजार येतात होतात त्याचं महत्वाची कारण काय असू शकतात? आपले जे मेजर आजार होतात किंवा किरकोळ आजार होतात, कुठलाही आजार, कुठल्या गोष्टीमुळे माणूस आजारी पडतो? भरपूर आजार आहेत, भरपूर कारण आहेत, पण नॉर्मली आपण शाळेपासून आतापर्यंत काय ऐकलंय? यू कॅन जस्ट टाईप वॉट एव्हर यू फील अबाउट हेल्थ, आरोग्य याविषयी तुम्हाला जे वाटतं. यू कॅन जस्ट स्ट्रेस, निगेटिव्हिटी, मानसिक. ओके, सगळे एक्सपर्ट आहेत तिथे. गुड. सो कालच मानसिक आरोग्य दिन होता, मेंटल हेल्थ डे. आणि आज आपण बघतोय की जी लाईफस्टाईल आहे त्यामध्ये आपण शरीरापेक्षा मनानं थकतोय, कारण शरीरानं थकण्यासारख्या गोष्टी आपण फार कमी करतो. आपण शेतात काम करत नाहीये किंवा जाताना दळत नाहीये ना, की आपण आज फार कमी. आता ऑफकोर्स कोरोनामध्ये थोडं घरकाम वाढलेलं आहे सगळ्यांचंच, पण पूर्वीसारखे आपण कष्ट करत नाहीये कम्पॅरेटिव्हली लाईफस्टाईलमुळं. पण मनामुळे आपण खूप थकतोय. झोपेमध्ये पण आपल्याला काही वेळेला नाईटमेअर असे खडबडून जागे होतात. मध्ये एक सर्वे केलेला की हार्ट अटॅकचं अमेरिकेचं प्रमाण कुठल्या दिवशी जास्त आहे, आणि त्यांना असं लक्षात आलं की सोमवारच्या ऑफिसला जाण्याच्या दिवशी लोकांचं हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे. त्याला मंडे ब्ल्यूज नाव दिलेलं त्यांनी, की मंडे मॉर्निंगला लोकांचं हार्ट अटॅकला येण्याचं प्रमाण जास्त आहे, कारण कामाला जाताना प्रेशर घेऊन कामाला गेलं जातं आणि बऱ्याचदा या प्रेशरमुळे बिल्ड होत जातं. जसं एक थेंब पाणी आपल्याला बुडवू शकत नाही, पण ते थेंबे थेंबे ज्यावेळी तळं साचतं त्या तळ्यामध्ये व्यक्ती बुडू शकते. तसं निगेटिव्ह विचारांचं थेंबे थेंबे तळं साचत गेलं तर ती निगेटिव्हिटी आपल्या क्वालिटी ऑफ लाईफला ग्रसते. पण जर आपण विचारांना चॅनलाइज करायची, विचारांना चालना देण्याची पॉझिटिव्हली कला शिकलो तर त्याच पाण्यामध्ये आपण स्वैरपणे पोहू शकतो, डुंबू शकतो आणि जीवनाचा आनंद घेऊ शकतो. सो विचार आणि आरोग्याचा सहसंबंध काय आहे, बॉडी माइंड कनेक्शन काय आहे, इथे मला थोडी लुईस हेची ब्रीफ स्टोरी सांगायला आवडेल. जे जुने आपले मेंबर्स आहेत त्यांना माहितीच आहे, पण इट्स ऑलवेज अन इन्स्पिरेशन. ही नेहमीच एक प्रेरणादायक गोष्ट आहे की लुईस हेचा हा प्रवास ऐकणं. अगदी संक्षिप्त मध्ये मी 1.5 मिनिटातच सांगेन की लुईस हे मूळची अमेरिकेची. तिचा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जन्म झाला. तिचा लहानपणाविषयी सविस्तर सांगता येऊ शकेल, पण थोडक्यामध्ये 2-4 वाक्यामध्ये 1.5 वर्षाची असेपर्यंत लुईसचं आयुष्य आनंदी होत असं ती म्हणते. आणि त्यानंतर तिचं जशी मोठी होत गेली 4 वर्षापर्यंत तिचं शेजाऱ्यांकडून शारीरिक शोषण झालं. तिच्या आईनं दुसरं लग्न केलं. ते वडील होते ते क्रूर होते, ते तिला खूप त्रास द्यायचे आणि आजूबाजूच्या परिस्थितीत तिला नेहमीच असं काय म्हणतो आपण हिणवलं जाणं. परिस्थितीमुळे कपडे नसायचे, काहीच नसायचं, शिक्षण पण नव्हतं. आणि जशी तिला मोठी होऊ लागली तिला कळायला लागलं की काहीतरी चुकीचं चाललंय, पण तिच्याकडे ती क्षमता नव्हती ती बदलण्याची. सो पुढे तिने मॉडेलिंग या क्षेत्रात प्रवेश केला, कारण खूप काही शिक्षण नव्हतं, पण तिच्याकडे एक स्वाभाविक ती शैली होती. आणि मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे ग्लॅमरचं सगळं विश्व आहे, पण त्या ग्लॅमरमध्ये तिला आतून प्रचंड पोकळी जाणवायला लागली की उथळ हे मिळतायत गोष्टी, पण वरवरचं प्रेम दाखवतायत लोक, फक्त ते पण केवळ शारीरिक स्तरावर आहे. डीपर लेवलला फुलफिलमेंट, समाधान नव्हतं. पण त्याच पिरियडमध्ये तिचं एका अमेरिकन जेंटलमन बरोबर लग्न झालं आणि तिथे ती म्हणते की माझं सोशल एज्युकेशन सुरू झालं, की व्यवहार ज्ञान काय असते, समाजात कसं वावरावं, शिष्टाचार काय असतात, आणि एक चांगली स्थिती तिच्या आयुष्यात आलेली. पण त्यानंतर अमेरिकेच्या टिपिकल त्यावेळच्या याच्याप्रमाणे किंवा आता पण आपण हे बघतो की बऱ्यापैकी ते लग्नानंतर तिचा डायव्होर्स झाला आणि जेवढा काळ ती एकदम बऱ्यापैकी चांगल्या स्तरावर होती तितकीच ती खाली कोसळली मानसिकरित्या. आणि तिला असं वाटायला लागलं की मी चांगलीच नाहीये, कारण माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही. लहानपणापासून केवळ मी दुःख आणि कष्ट, पैसे नसायचे, अतिशय खूप खूप प्रतिकूल स्थिती होती ती. आणि 40च्या दरम्यान ती एका चर्चमध्ये गेली आणि तिथे एक मेटाफिजिकल टीचर होते, त्यांनी हे सेशन घेत होते आणि त्यात तिनं हा पहिल्यांदा विचार ऐकला की तुम्ही जर तुमचे विचार आणि तुमच्या धारणा बदलल्या तर तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये तुम्ही बदल आणू शकता. जे तुम्हाला बाहेर पाहिजे ते तुम्ही आतून काम केलं की तुम्ही ते बाहेरून आकर्षित करू शकता. असे वेगवेगळ्या कॉन्सेप्ट तिनं ऐकल्या आणि तिला त्याबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि त्याचा तिनं मग अभ्यास चालू केला. याआधी तिनं असा काही खोल अभ्यास कधी केला नव्हता.
पण तिला वाटलं की आतापर्यंत आयुष्यात काही चांगलं घडलंच नाही, निदान ट्राय देऊन बघूया. आणि त्या पद्धतीची तिनं पुस्तकं लायब्ररी जॉईन केली, तिथं वाचायला लागली, वेळ मिळेल तिथं अभ्यास चालू केला, फॉलो करायला चालू केले, स्वतःवर प्रयोग चालू केले आणि तिला छोटे छोटे पॉझिटिव्ह चमत्कार होताना दिसायला लागले. आणि हे दिसत असतानाच तिला शरीरात काहीतरी होतंय असं जाणवलं आणि डॉक्टरकडे गेल्यावर तिला कॅन्सर आहे असं डिटेक्ट झालं आणि डॉक्टरनी केवळ 3 ते 6 महिन्याचा अवधी दिलेला आणि ते पण इंटेन्स ट्रीटमेंट घेतली तर काहीतरी होप्स होते, नाहीतर वाचण्याची शक्यताच नव्हती. पण ती डगमगली नाही. ती म्हटली की जे मी आता शिकते आहे, जे मी आता जगते आहे, त्याचीच ही वैश्विक शक्ती माझी परीक्षा घेत आहे की ह्यातनं मी जर थ्रू झाले, पार पडले, तर माझ्यासाठी खूप मोठ्या उदात्त अशा गोष्टींचं दालन उघडणार आहे. सो त्यासाठी मला ही प्राइस पे करायला लागते. कारण असं म्हणतात मेटाफिजिक्समध्ये की एक्सपिरियन्स इज रिपीटेड टिल द लेसन इज लर्न्ड. अनुभव आपल्याला तेच त्याच पद्धतीचे लोकांचे परिस्थितीचे येत राहतात, जोपर्यंत विश्वाला या शक्तीला आपल्याला जो बोध द्यायचा आहे, धडा द्यायचा आहे, तोपर्यंत आपण शिकवत नाही. तोपर्यंत शाळेमध्ये 7वीचा 8वीचा आता नापास करत नाहीत, पण हल्ली नापास करून त्या इयत्तेत बसवलं जायचं, राईट? तोपर्यंत आपण शिकत नाही. तसं या युनिव्हर्सला आपल्याला काहीतरी मोठं द्यायचं असतं, त्याचं आपल्यावर प्रेम असतं, पण आपण त्यासाठी जोपर्यंत स्वतःची मानसिक आणि सर्वच तयारी होत नाही, तसं वडील देत नाहीत तो ताबा घराचा, ऑफिसचा, मुलाला सक्षम झाल्याशिवाय, तसं विश्व पण आपल्याला प्रिपेअर करत असतं. अँड लुईस टूक इट इन दॅट स्पिरिट की हे मी एक चॅलेंज म्हणून घेते. आणि त्या प्रोसेसमध्ये तिनं काय केलं की तिला प्रचंड तिच्या ज्या निगेटिव्ह इमोशन लहानपणापासून दडपलेल्या, राग, भीती, असुरक्षितता, पुढत राहण्याच्या, दुसऱ्याला नावं ठेवण्याच्या भावना, अपराधीपणाचा भाव, या तिनं रिलीज करायला सुरुवात केली. आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन, सकारात्मक स्वयंसूचना, प्लस वेगवेगळ्या इतर ज्या असं आपण म्हणतो ना की या ऑर्गॅनिक आणि अल्टरनेट थेरपीज असतात ज्या, त्या तिनं स्वतः फॉलो करायला सुरू केली. आणि या सगळ्यामध्ये तिला बदल जाणवायला लागले. कारण तिनं विचार केला, जर मी फक्त सिम्पटमवर काम केलं कॅन्सरच्या, तर डॉक्टर माझा कॅन्सरचा भाग कट करतील, ते पेशी जातील, पण पुन्हा नवीन पेशी येतील, कारण माझ्या हृदयातला कॅन्सर बरा झालेला नाही. पण या निगेटिव्ह इमोशन ज्या आहेत त्या रिलीज केल्या मी, तर त्याची रूट कॉज नष्ट होईल, मूळ कारणच नष्ट झाल्यामुळं त्याचे सिम्पटम्स पण राहणार नाही. आणि असं 6 महिन्यानंतर तीव्र बदल केल्यानंतर ती डायग्नोज साठी गेली. डॉक्टर म्हटलं तुझा कॅन्सर पूर्ण बरा झाला आहे, तू काय केलंस? आणि हे मेडिकल सायन्समध्ये एक मोठा चमत्कार मानला जातो. आणि त्यानंतर 40व्या वर्षानंतर तिचा हा प्रवास चालू झाला. त्यानंतर ती अजिबात थांबली नाही. तिनं बुक लिहिलं, यू कॅन हील युअर बॉडी. आणि हे पुस्तक कसं लिहिलं, ती चर्च आणि तिच्या कामामध्ये मग तिनं काउन्सिलिंग चालू केलं, लोकांना गाईड करायला चालू केलं. आणि येणारे काउन्सिलिंग करताना लोक त्यांनी वेगवेगळे आजार घेऊन यायचे, वेगवेगळे त्यांची दुखणी असायची आणि त्यांची दुःखाची, त्रासाची मानसिक कारणं ते सांगायचे काउन्सिलिंग मध्ये ओपनली. आणि तिला मग कोरिलेट व्हायला लागलं की आजार आणि मानसिक पॅटर्न याचा एक सहसंबंध आहे, आपण त्याची लिंक जोडू शकतो. जी मिसिंग लिंक आहे ती तिला जोडायला लागली. आणि त्यानंतर तिनं पुस्तक लिहिलं, हे तुम्ही बघू शकता, यू कॅन हील युअर बॉडी. एक छोटंसं पुस्तक ज्याला स्मॉल ब्ल्यू बुक म्हणतात, की ज्याच्यात तो चार्ट तुम्हाला दिसू शकेल की कुठलं कारण आहे, कुठला विचार ते कारणामुळे आजार येतो आणि कुठला पॉझिटिव्ह विचार आपण केला तर तो आजाराचं कारण आपण आपल्या सुप्त मनातून कमी करू शकतो. अर्थात इथे एक डिस्क्लेमर असा आहे की हा काही थेरपी नाही आहे, हे काही मेडिकल सायन्सला असलेला पर्याय नाही आहे. जे काही आपल्या थेरपी किंवा डॉक्टरच्या गायडन्सनं गोष्टी केल्या पाहिजेत. ऍट द सेम टाइम जसा एक आजीबाईचा बटवा असतो, आपण घरगुती उपचार करतो आणि तिथं पासून अगदी डीपर लेवलला आपल्याला याचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू शकतात. कारण आपल्यालाच बऱ्याचदा सांगण्यात आलेलं नाही की आपल्या आजारांचं इमोशनल कारण काय असू शकतं. सो अगदी थोडक्यात सांगेन मी याविषयी आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया की आपल्या शरीरामधील ज्या पेशी आहेत त्या देखील आपल्या प्रत्येक विचार आणि आपल्या प्रत्येक बोलण्याला रेसिप्रोकेट करतात, आदान प्रदान करतात. आणि प्रत्येक इमोशनचा कळत नकळत शरीरावर परिणाम होत असतो. प्रामुख्यानं 3 प्रमुख इमोशन आहेत, 3 पॉझिटिव्ह 3 निगेटिव्ह. तसे बेसिक 3 रंग असतात, त्याच्या छटांमधून वेगवेगळे रंग तयार होतात, अनेक छटा तयार होऊ शकतात. त्याच पद्धतीनं अँगर, फिअर आणि सॅडनेस
राग, भीती आणि दुःख या प्रमुख 3 निगेटिव्ह इमोशन आहेत. आणि लुईस म्हणते की 5 या ज्या निगेटिव्ह इमोशन आहेत जे मी पुढे सांगतोय की अँगर, फिअर, गिल्ट, क्रिटिसिझम आणि हा जो सॅडनेसचा भाग असेल, राईट, यातून 60 ते 70% आजार तयार होतात. का तयार होतात आजार? कारण इमोशन म्हणजे एक एनर्जी आहे, भावना म्हणजे काय आहे? एक ऊर्जा आहे. आणि शाळेत आपण काय शिकलोय? ऊर्जेचा सिद्धांत. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. या ठिकाणी मला तुमची एक प्रॉमिनंट किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कुठली इमोशन डॉमिनंट आहे, इफ यू डोंट माइंड, तुम्ही शेअर करू शकता की कुठल्या निगेटिव्ह इमोशनचा जास्त मला त्रास होतो. कुणाला फिअर असेल, कुणाला सॅडनेस असेल, कुणाला गिल्ट असेल. यू कॅन जस्ट टाईप इन द चॅट बॉक्स की नॉर्मली डॉमिनंट इमोशन कोणती वाटते तुम्हाला. ओके, कधी कधी पॉझिटिव्ह इमोशन जास्त झाली तर ती पण निगेटिव्ह होऊ शकते. जसं जादा काळजी करणं स्वतःची, दुसऱ्यांची, गिल्ट असेल कुणासाठी फिअर. ओके, थँक्यू सो मच. सो शाळेत आपण हा सिद्धांत शिकलोय की ऊर्जेची निर्मिती किंवा त्याचा नाश होत नाही. मग ऊर्जेचं करायचं तरी काय? ऊर्जेला आपण रूपांतरित करू शकतो. एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म. रोज लहानपणापासून आपण ऊर्जा तयार करतो. आणि विशेष करून मी मराठीचा आहे, मला मराठीचा सार्थ अनुभव आहे, अभिमान आहे. ऍट द सेम टाइम आपल्याला मराठी आपल्या अपब्रिंगिंग मध्ये सतत समाजाचा, दुसऱ्याचा विचार करायला जास्त शिकवलं जातं. घरामध्ये पाहुणे आले ती सगळ्यात बेस्ट गोष्ट त्यांना देणं. नक्कीच अतिथी देवो भव हा संस्कार आहे. सगळ्यांना चांगलं देणं, सगळ्यांना चांगलं म्हणणं, स्वतःची केवळ चांगली बाजूच लोकांसमोर मांडणं, 4 भिंतीच्या बाहेर आवाज जाता कामा नये वगैरे वगैरे. त्यामुळे आपण बऱ्याचदा इमोशन दडपून ठेवलं. लहानपणी आपण तसे नव्हतो. रडायच्या वेळी भोकाड पसरून आपण म्हणतो तसं रडायचो. पण आज पुरुषांनी रडायचं नसतं, स्त्रियांनी ओरडायचं नसतं, असे काही धारणामुळे बऱ्याचदा आपण, आणि नक्की सामाजिकरित्या योग्यच आहे, मग ती इमोशन तयार झाली, त्याचं करायचं काय आणि त्याचं होतं काय? इट गेट्स सप्रेस्ड अँड ऑप्रेस्ड इन आवर फिजिओलॉजी. आपल्या शरीरामध्ये ती दाबली जाते आणि त्यातून डिस इज तयार होतो. बघा शब्द पण कसा आहे इंग्रजीमध्ये, डिस इज. ज्यावेळी तुम्ही इज मध्ये नसता, ज्यावेळी आपल्या शरीरात इमोशन्स इझिली फ्लो होत नाही, त्या ब्लॉक होतात, त्या साठतात, त्यावेळी डिस इज, कम्फर्ट डिस्कम्फर्ट, इज डिसीज, त्यातून रोग तयार होतात. आणि हे रोगाची नुसती आपण वर्ण गोळ्या घेत राहिलो, नुसतीच वर्ण त्याचे डायग्नोज करत राहिलो तर आंतरिक कारण होणार नाही. या अनालिसिस मध्ये 2-3 पॅटर्न सांगतो म्हणजे लक्षात येईल की उदाहरणार्थ पाठदुखी, कंबरदुखी हा कॉमन आजार आहे. लुईसच्या अनुभवाप्रमाणे कोणतीही दुखी आहे त्याचं कारण आहे की स्टक एनर्जी, साचून राहिलेली निगेटिव्ह एनर्जी, विशेष करून गिल्ट. स्त्रियांमध्ये कंबरदुखी, पाठदुखीचं प्रमाण जास्त आहे कारण स्त्रियांना सतत असं सांगितलं जातं की स्वतःसाठी विश्रांतीला, जसं रविवारच्या दिवशी एखादा कर्ता पुरुष ज्याला आपण म्हणतो तो हक्कानं सुट्टी घेऊन विश्रांती घेतो, पण तशी एखादी कुटुंबातली आई म्हणू शकत नाही की बस आता मला नाही काय नाही, आज ऑर्डर करूया. आजकाल थोडा तो पॅटर्न बदलतोय, ऑफकोर्स ती चांगली गोष्ट आहे, पण स्वतःसाठी हक्कानं स्वतःच्या घरातच सुट्टी घेणं सगळे असताना हा प्रकार आपल्याला कमी पाहायला मिळतो. त्यामुळे कुठंतरी, आणि वर्किंग वुमन मध्ये ही आणखीन चॅलेंज तयार होतं. मी एक उदाहरण म्हणून देतोय की मी सगळ्या भूमिकांमध्ये कमी पडतेय, मुलांकडे लक्ष द्यायला मी कमी पडतेय, माझ्या हेल्थकडे लक्ष द्यायला, आणि त्यातून एक गिल्ट तयार होते. मग सुट्टी घ्यायची कशी? मग शरीर आजार निर्माण करतं की आजारी पडल्यावर आपल्याला लोक घरातले पण सपोर्ट करतात, त्यावेळी तरी थोडं संवेदनशील बोलतात, त्यावेळी थोडस आपल्याला मुळात ती गिल्ट राहत नाही की मी असाच टाइमपाससाठी ब्रेक घेतो, राईट. त्यातून ती पाठदुखी आणि कंबरदुखीची धारणा तयार होऊ शकते. पाठदुखीचे आणखीन महत्वाचं कारण आहे, लोअर बॅक पेन असेल तर बऱ्याचदा फायनान्शियल इन्सिक्युरिटी हे कारण असतं. अप्पर बॅक किंवा मिडल बॅक मध्ये मला कोणाचा सपोर्ट मिळत नाहीये, हवा तितका पाठी मिळत नाहीये, हे लक्ष येतं, तर त्यातून पाठ दुखायला, राईट. सो दुसरं एक आणि कारण आहे, जसं खांदे दुखण्याचं लुईस यानं कारण सांगितलं की जबाबदारीचं ओझं जास्त वाटणं, यामुळे खांदे दुखतात.
ज्यावेळी आपल्याला जबाबदारी ओझं वाटायला लागते, कारण जसं वय वाढतं तशा जबाबदाऱ्या वाढतात, त्या काही कमीच होत नाही. पण जबाबदारी आनंदानं पार पडणं, यामध्ये जर आपण ती कॉन्शियसनेस शिफ्ट केली तर ते ओझं पण कमी व्हायला लागतं. डोकं दुखणं म्हणजे आयडेंटिटी मधलं कन्फ्युजन, त्यामुळे पण डोकं दुखतं की माझी नेमकी भूमिका काय आहे, की मी एम्प्लॉई पण आहे, मी एक नवरा पण आहे, मी एक वडील पण आहे. पण कधी कधी असे काही परिस्थिती निर्माण होतात की आपण मी कोण आहे या प्रश्नात अडकतो, आणि तिथे मग बऱ्याचदा किंवा आपल्याला आपली आयडेंटिटी सप्रेस होते, असुरक्षित आहे असं वाटायला लागतं की डोकेदुखी होते. स्किन रिलेटेड प्रॉब्लेम पण तशाच एन्झायटीमुळे होतात. पोटाचे प्रॉब्लेम बऱ्याचदा असुरक्षिततेची भावना, कारण आपल्याला इंडिकेटर, शरीर आपल्याशी बोलत असतं, शरीर आपल्याला काहीतरी सांगत असतं आत काय चाललंय, पण आपण बऱ्याचदा त्याच्याशी ट्यून नसतो. आपण नुसतं सिम्पटम कडे लक्ष जातो आणि अंगावर काढल्यावर लक्ष येतं की अरे काहीतरी व्हायला लागलंय मला. तसं लुईसनं आणखीन एक विचार मांडलाय आणि जो बराच आज ग्लोबल झालाय, तो म्हणजे की आपल्या शरीराची डावी बाजू असते ती स्त्री प्रधान असते, उजवी बाजू पुरुष प्रधान असते. खरा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट लुईसच्या मते असं आहे की पुरुषांनी संवेदनशीलता, नॉर्मली पुरुष म्हणजे स्ट्रॉंग आणि अशी इमोशन आहे. इथे स्त्री पुरुष जेंडर वाईज, लिंग वाईज आपण असं बोलत नाहीये, इथे आपण एक कॉन्सेप्ट म्हणून बोलत आहोत की पुरुष असा किंवा स्त्री असो, की आपण आपल्या शरीराची डावी बाजू ही फेमिनाईन असते, उजवी बाजू ही मस्क्युलिन असते. डावी बाजू ही स्त्री प्रधान असते, उजवी बाजू ही पुरुष प्रधान असते. आपल्या आयुष्यातले असलेले जवळचे स्त्री पुरुष जे नात्यामध्ये, ऑफिसमध्ये किंवा मित्रमैत्रिणींपैकी असतील, त्यांच्या इमोशनचा देखील आपण परिणाम करून घेत असतो. तिथे जर एनर्जीचा फ्लो नसेल तर काही लोकांना सारखी डावी बाजू हर्ट होते, काही लोकांना सारखी उजवी बाजूला लागतं. याचं कारण त्यांच्या आयुष्यातल्या ज्या स्त्री पुरुषांच्या एनर्जीचा जो एक्सचेंज आहे तिथे काहीतरी निगेटिव्हिटी आहे. आणि लुईसनं या इमोशन रिलीज केल्या, त्यामुळं पॉझिटिव्ह थिंकिंग करणं सगळेच सांगतात म्हणजे आवश्यक आहे, पण निगेटिव्ह इमोशन रिलीज कशा करायचे. पाय दुखणे म्हणजे आयुष्यात पुढे जाण्याची भीती, गुडघे, जॉईंट्स, मानेचे स्नायू दुखणे म्हणजे आपल्याला एक कळत नकळत एक हट्टीपणा येतो आणि आपल्या मनातले विचारातली फ्लेक्झिबिलिटी कमी होती, आणि त्यामुळे मग आपले फ्लेक्झिबल पार्ट्स देखील दुखायला लागतात. असं A to Z तो तिनं चार्ट त्या याच्यामध्ये मांडलाय. आणि मी स्वतः त्याचे काही अनुभव घेतलेत. माझ्या वर्कशॉपमध्ये पण पार्टिसिपंट्सना खूप चांगले रिझल्ट आहे. त्याने ग्लोबली 72 देशात हे काम पसरलंय की कुणाचं थायरॉइड कमी झाल्याचे टेस्टिमोनियल्स आहेत. डाएट आणि सगळं फॉलो करून वजन कमी होत नव्हतं, पण वजन कमी झाले लोकांचे 15-15 किलो. म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं त्यांचा अर्थात. कारण का वजन का वाढतं, शरीर वजन का वाढवतं बऱ्याचदा, अर्थात आपल्याला खाणं आणि याच्याकडे योग्य लक्ष देणं गरजेचंच आहे आरोग्याचं जे, पण बऱ्याचदा असुरक्षिततेच्या भावना असेल तर आपल्याला वाटतं की मी मोठा झालो तर माझी असुरक्षितता कमी होईल, आणि त्यामुळे सबकॉन्शियसली मला प्रॉब्लेमपेक्षा मोठं व्हायचंय. पण हे भीतीतनं झाल्यामुळं शरीराचा अनावश्यक साईज मोठा होतो आणि त्यातून ओबेसिटी, स्थूल शरीर यष्टी निर्माण होते. असे बरेच, आणि हा थॉट पॉझिटिव्ह थॉटनं शिफ्ट होऊ शकतो. आणि त्यासाठी ज्या महत्वाच्या इमोशन आहेत ते म्हणजे सेल्फ लव्ह. लुईस हे म्हणते की कुठलाही प्रॉब्लेम असो त्याचं सार आहे की मी कुठेतरी चांगला नाहीये, आय एम नॉट गुड इनफ, आणि त्याचं सोल्युशन आहे की मी स्वतःचा जसं आहे तसा स्वीकार करतो, मी जसा आहे तसा स्वतःवर प्रेम करतो. कारण आपल्याला प्रेम ही कमवण्याची गोष्ट नाही आहे, प्रेम ही आपल्याकडे असलेली गोष्ट आहे. जसं श्वास ही कमवण्याची गोष्ट नाही, अर्थात कमवायला पाहिजे, आज कळतंय श्वासाचं महत्व किती, पण निसर्गानं ते भरभरून दिले. तो नीट घेणं आणि त्याचा आरोग्यासाठी फायदा करून घेणं ही ती कला आहे. तसंच प्रेम सगळीकडे उपलब्ध आहे, पैसे सगळीकडे उपलब्ध आहेत. लोक की आज हजारो लाखो लोक, जगाचं पॉप्युलेशन बघितलं तरी माणसांना एकटेपणा आहे. आज पैशामध्ये प्रचंड पैसा कमवण्याची सोपी साधनं आहेत, तरी लोकांकडे पैशाचा अभाव आहे. अभाव पैशाचा, नात्यांचा, आरोग्याचा नाहीये. अभाव हा आहे की ते माझ्या आयुष्यात ऍक्सेस करण्यासाठी मी माझी मनाच्या शेतीची मशागत आणि सुपीक केलंय का त्याला. जसं बी पेरायचं असेल तर जमीन सुपीक करणं आणि त्यातले तण काढणं आवश्यक आहे. तसंच विचारांना आपल्या पॉझिटिव्ह रुजवायचं असेल तर निगेटिव्ह इमोशन बरोबर रिलीज करणं आणि मनाला कल्टिवेट करणं, त्याला सुपीक करणं गरजेचं आहे. त्यामुळे अफर्मेशन किंवा विचारांना बदलणं म्हणजे काय आहे,
की रोज आपण 60,000 विचार करतो. आपण एका वेळी एकच विचार बदलू शकतो. तो कसा? की त्या विचाराला पहिला प्रश्न विचारायचा ते आपण बोललो, पण ऍट द सेम टाइम त्याला पॉझिटिव्ह विचारामध्ये बदलणं. कसं बदलायचं? की माझ्याकडे खूप पैसे येतील, मी खूप बरा होईन. पण होईन म्हटल्यावर तो शब्द भविष्य काळात राहतो. मग काय करायचं? आपलं सुप्त मन, युनिव्हर्स अँड आवर सबकॉन्शियस माइंड दे डोंट हॅव सेन्स ऑफ ह्युमर असं म्हटलं जातं. म्हणजे काय? त्यांना विनोद बुद्धी नाहीये. विनोद बुद्धी म्हणजे काय? आपण विपरीत बोललं की विनोद तयार होतो, राईट? जे आहे ते वाटतं काहीतरी आणि त्याला ट्विस्ट केलं की विनोद तयार होतो. पण सबकॉन्शियस माइंडला ते कळत नाही. सबकॉन्शियस माइंडला काय कळतंय? जिथे वेअर द अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज. जिथे आपला विचार जातो, जिथे आपल्या इमोशन्स जातात, ते सबकॉन्शियस माइंड वाढतं. कोरोनाच्या भीतीचे विचार केले की तुम्हाला न्यूजवर निगेटिव्ह बातम्या दिसणार, व्हॉट्सअपवर निगेटिव्ह मेसेजेस दिसणार आणि सगळीकडे निगेटिव्हिटी दिसणार. याचा अर्थ आपण कोरोनाप्रती ओव्हर कॉन्फिडंट राहायची गरज नाही. जे काही सगळ्या गोष्टी त्या फॉलो करून आपण स्वतःची स्टोरी वेगळी तयार करू शकतो. याचा अर्थ काय? की अटेन्शन फोकस बदलणं, फोकस शिफ्ट करणं आणि त्याला पॉझिटिव्ह नवीन भाषा शिकायची असेल तर नवीन त्याचे नियम शिकावे लागतील. याचा नियम काय आहे? साध्या वर्तमान काळामध्ये फिलिंग्स न सकारात्मक वाक्य बोलणं म्हणजे अफर्मेशन्स आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की एखाद्याची तब्येत सारखी बिघडत असेल तर त्या व्यक्तीचं काय म्हणणं असतं? काय माझी तब्येतच सुधारत नाही, किती डॉक्टर केले, हे आजारपण काय माझी पाठ सोडत नाहीये, कधी मी बरं होणार कुणास ठाऊक. आणि हे आजारपण तर माझ्या पाठीशीच लागलेलं आहे. आमच्या घरात 4-5 वेळा तर प्रत्येकाला ताप येतोच, हे आमच्या घरात आहे, हे अनुवंशिक आहे. आणि त्यातून आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगायला लागलोय की ह्या आजाराला मला सोडायची इच्छा नाहीये, कारण त्याला वाटतं की त्याला आवश्यक आहे. कारण 300 पेक्षा जास्त वेळा जो आपण विचार करतो त्याचा आपल्या मेंदूमध्ये न्यूरो पाथवे तयार होतो. जशी पायवाट तयार होते त्याच ठिकाणी चालल्यामुळं तसा मार्ग तयार होतो. त्याच पद्धतीने आपण जर तो विचार बदलला तर त्याला आपल्याला मिनिमम दिवसातनं 300 वेळा शिफ्ट करायला पाहिजे. म्हणून लुईस हे म्हणते, आय अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ. मी स्वतःला मान्यता देतो. हे 300 वेळा म्हणा मिनिमम. का? कारण आपण लहानपणी 500 वेळा लहानपणी विचारले, आई हे करू का? टीचरना विचारलं हे करू का? आणि ती सवय आपल्याला लागली आहे की दुसऱ्याची परमिशन, दुसऱ्याची अप्रुव्हल. त्यावेळी आपण असुरक्षित होतो, त्यावेळी आपण अज्ञानी होतो. पण आता आपण ग्रोन अप झालोय, मॅच्युअर झालोय, तर आपल्या आयुष्यासाठी आणि आपल्या दुःखासाठी आणि आनंदासाठी फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहोत. तो रिमोट कंट्रोल मला माझ्या हातात घ्यायचा आणि त्यासाठी शक्ती कुठली आहे? बाहेरनं नाही. आपल्या मनात येऊन कोण आपल्याला हर्ट करत नाही. आपणच आपल्या मनामध्ये ज्या विचार करतो त्यातून आपण दुःखी होत असतो. याचा अर्थ असा नव्हे की दुसऱ्यांनी कसं वागावं, पण आपण त्यांना परमिशन देतो म्हणून आपण हर्ट होतो. मग शिफ्ट कसं करायचं? सतत मला आजारी पडायचं नाही, आजारी पडायचं नाही. फोकस काय होणार? आजार. जसं गुगलमध्ये तुम्ही टाकलं की काहीतरी करायचं नाहीये, मला मोबाईल नको आहे, पण तुम्हाला मोबाईलचे सगळे दिसणार, कारण का तुम्ही फीड केले जो शब्द, कीवर्ड काय आहे तो हायलाइट होणार. आणि दुसरा नियम आहे अफर्मेशनचा की नुसतंच ते पोपटासारखं म्हटले तर ते येतं असं नाही. विथ फिलिंग्स अँड विथ इंटेन्सिटी. ज्याची तीव्रता जास्त, ज्याच्यात भावना जास्त, तो विचार वाढणार. म्हणून बऱ्याचदा लोक अध्यात्मात जातात, धार्मिक सगळं करतात किंवा सकारात्मक मोटिवेशनल ढिगभर वर्कशॉप करतात. युट्यूबवर तर प्रचंड ज्ञानाचं, व्हॉट्सअपचं, उपदेशांचं काही त्याला काय म्हणतात प्रमाण नाही, इतकं ज्ञान आहे. पण विचारात आणि कृतीमध्ये का ते दिसत नाही? कारण ते विथ फिलिंग आणि इंटेन्सिटी स्वतःमध्ये स्वीकारलेलं नाहीये, त्याला एक प्रोजेक्ट बनवून घेतलेलं नाहीये. त्यामुळे ते काही काळ तेवढ्यापुरतं टिकतं. अर्थात ते पण आवश्यक आहे, पण दीर्घकाळ बदल पाहिजे असेल तर दीर्घकाळ ती एक साधना म्हणून करणं गरजेचं आहे. मग काय करायचं? की माझं आरोग्य सुधारत आहे. कारण 2 गोष्टींसाठी आपण सकारात्मक स्वयंसूचना करतो. कोणत्या? एक म्हणजे मला आयुष्यात काय नको आहे त्यासाठी, आणि दुसरं आहे ते म्हणजे मला आयुष्यात काय आकर्षित करायचंय त्यासाठी. नाहीतर मग अफर्मेशनची गरज नाही. समजा तुमच्याकडे मर्सिडीज बेन्झ आहे तर तुम्हाला मर्सिडीज बेन्झसाठी अफर्मेशन करायची गरज नाही. तुमचं कदाचित मला एक स्वतःचं रिझॉर्ट असावं असं अफर्मेशन वेगळं असू शकतं, राईट? तर जे नाहीये ते आकर्षित करण्यासाठी आणि जे आहे पण जे निगेटिव्ह आहे ते दूर करण्यासाठी, आणि त्याला सकारात्मक, माझं तब्येत सुधारत आहे, माझं आरोग्य चांगलं आहे, माझी प्रतिकार शक्ती चांगली आहे, माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी आता
पॉझिटिव्हली हील होत आहे. आणि आपण स्वतःची अफर्मेशन करत होतो. जसं लुईसकडे काही पैसे नव्हते, म्हणजे ऑलरेडी बँक्रप्सी सारखी स्थिती होती, पण ज्यावेळी तिला हे सिद्धांत कळले, ती मनापासून हे 2 गोष्टी म्हणायची की आय एम अ मॅग्नेट ऑफ मनी, माय इन्कम इज कॉन्स्टंटली इन्क्रीजिंग. माझं उत्पन्न सतत वाढत आहे आणि मी पैशाचं लोहचुंबक आहे. अँड आय प्रॉस्पर वेर एव्हर आय गो. मी जिथे जाते तिथे समृद्ध होते. या कोविड सिच्युएशन मध्ये विशेष करून आपण हेल्थ, प्रॉस्पेरिटी, मनी, रिलेशनशिप, पण आपण जास्त जवळ आलेलो आहे कुटुंबियांच्या, त्यामुळं रिलेशन मध्ये माझी सगळी नाती आनंदाची. जसं आपण सुरुवातीला मेडिटेशन होती मध्ये काही गोष्टी घेतल्या, त्या सगळ्या मुद्दा मी अफर्मेशन घेतल्या जेणेकरून एक थोडा अनुभव त्याचा येऊया. आणि याचं टूल आपल्याकडेच आहे. सो ज्यावेळी आपण स्वतःवर प्रेम करतो, स्वतःला स्वीकारतो आणि स्वतःला मान्यता देतो, जसं आहे तसं, असं नाही की मी हे झाल्यावर अमुक झाल्यावर हे बदल करेन. ओके, सो आता एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आपण करूया आणि 5 मिनिटात आपण कन्क्लूड करून काही प्रश्न असतील तर घेऊया. तुमच्याकडे जर पेपर पेन असेल आणि नसतील तर जस्ट थॉट द्या की कोणते निगेटिव्ह धारणा आत्ता मला माझ्या क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये रोखतायत. मग ते बिझनेसमध्ये असेल, पर्सनल लाईफमध्ये, 2 किंवा 3च तुम्ही विचार करा आता की कुठली निगेटिव्ह लिमिट मला रोखत आहे. माझ्या खऱ्या मला आतून जे वाटतंय, कारण प्रत्येकाला इनर विजडम आहे, प्रत्येकाला आतून एक निसर्गाने एक विजडम दिली आहे की तर त्याला आतून आवाज सांगत असतो की हे तुझ्यासाठी चांगलं आहे. सो जस्ट 2-3 याच्यात लिहू शकतात. काही धारणा असतील की नाही मी मोठा बिझनेसमन होऊ शकत नाही कारण आमच्या घरात कोणी बिझनेस केला नाहीये, किंवा माझा आता पूर्वीसारखे मी सुंदर नाहीये, पूर्वीसारखा मी हँडसम नाहीये, त्यामुळं मला माझ्यावर प्रेम करता येत नाही, किंवा हा आजार बरा होत नाही म्हणून मला निगेटिव्हिटी आहे. व्हॉट एव्हर जे काही आपल्याला वाटतंय, किंवा सध्याच्या सिच्युएशन मध्ये काहीतरी मोठा प्रोजेक्ट घेता येणार नाही. You can just note down whatever is holding us back. आणि 2च घ्या आता, 2 ते 3, आणि त्याची 2 लिमिटिंग बिलीफची किंवा जे निगेटिव्ह बिलीफ आहे त्याची निगेटिव्ह वाक्य जे काही वाटतंय ते लिहायचं आहे. की मी सारखा आजारी पडतो, माझी पैशाची स्थिती काही सुधारतच नाहीये, मला कोण समजून घेत नाही, मी दुसऱ्यासाठी एवढं करतो पण माझ्या बाबत असं का होतं, मी सगळं काम करतो पण श्रेय दुसऱ्यालाच मिळतं, जे काही असेल. मी भूतकाळात असं करायला नको होतं. एक 2-3 फक्त एक उदाहरणादाखल आपण हे घेतोय. ओके, जर लिहून झालं असेल तर आता त्याचं अफर्मेशन आपण कसं करू शकतो. अफर्मेशन म्हणजे ते विरुद्धार्थी वाक्य लिहिणं असं नाहीये. जसं समजा मी सावळा आहे तर मी असं म्हणायचं नाही मी गोरा आहे, असं ते अर्थ नाहीये त्याचा, की किंवा नुसतं त्याचे शब्द बदलणं, विरुद्धार्थी करणं असा अर्थ नाहीये. त्याच्यात एम्पॉवरिंग पॉझिटिव्ह फिलिंग वर्ड्स ऍड करून ती रियालिटी तुम्हाला एक्साइटिंग वाटलं पाहिजे. सो आपण त्याला बदलू शकतो आणि त्यात इवन एखादे असे शब्द ज्यामुळे ते करणं सोपं वाटेल. जसं मला नकारात्मक भावना जास्त त्रास देत आहेत, तर अफर्मेशन असं असू शकतं की मी सहजपणे नकारात्मक भावना सोडू शकतो आणि मी सकारात्मक भावना किंवा सकारात्मक विचारांचा सहज अंगीकार करतो. सकारात्मक विचार करणं हा माझा सहज स्वभाव आहे. ज्यावेळी आपण सबकॉन्शियस माइंडला असं सांगतो की हा तुझा स्वभाव आहे, कारण खऱ्या अर्थानं तो आपला स्वभाव आहे. आपण आपल्या मूळ स्वभावापासून हल्ल्यामुळे प्रॉब्लेम झाले. आपल्याकडे मुळात आपण इसेन्स मध्ये प्युअर आहोत, इसेन्स मध्ये शुद्ध आहोत, इसेन्स मध्ये परिपूर्ण आहोत,
आपल्या सार रूपामध्ये, स्वरूप रूपामध्ये आपण सगळेच एक एनर्जी आहोत जी प्युअर आहे. जसं सूर्याला कोणी शेण टाकून खराब करू शकत नाही किंवा ढग त्याला लपवू शकत नाही, तसंच आपली एनर्जी सूर्यासारखी आहे. पण निगेटिव्ह बिलीफ ढगासारखे होतात. पण ढग ज्यावेळी सूर्याच्या मध्ये येतो त्यावेळी आपल्याला ढग सूर्यापेक्षा मोठा वाटायला लागतो. तसंच आपल्या आयुष्यात असे काही निगेटिव्ह बिलीफ आहेत, असे काही लोक आहेत, परिस्थिती आहे, त्याला आपण ढगा इतकं महत्व दिलंय आणि त्यामुळे आपला खरा सूर्य, वी आर नॉट एबल टू शाईन आवर लाईट अँड वी डीम आवर लाईट. आपला खरा प्रकाश आपण डीम करतोय समाज मान्यतेसाठी. तर खूप झाली ही समाज मान्यता, खूप झालं कॉम्प्रोमाइजचं जीवन जगणं. आता आपल्याला हे ढग दूर करायचे आणि खरा सूर्य आहे तो आपल्याला त्याप्रमाणे तेजस्वी रूप आपलं मॅनिफेस्ट करायचं. आणि ते कधी होऊ शकतं, ज्यावेळी आपण स्वतःची पॉवर क्लेम करू शकतो, त्यावेळी होऊ शकतो. त्यासाठी अफर्मेशन हे प्रभावी टूल आहे. सो आणि त्यामध्ये इझिली हा शब्द आपण ऍड करू शकतो. जसं एखाद्या व्यक्तीला माफ करणं आपल्याला जड जात आहे, लुईसनं क्षमेवर पण खूप काम केलं. आणि फॉरगिव्हनेस याचा अर्थ असं नाही की दुसऱ्याने वाईट वागावं आणि आपण लगेच दुसरा गाल पुढे करावा. तो एक क्षमेचा, अहिंसेचा भाग असू शकेल. पण प्रॅक्टिकली आपल्या सध्याच्या काळामध्ये हेल्दी बाउंड्रीज सेट करणं, हेल्दी चौकट किंवा कुंपण घालणं योग्य, म्हणजे की ही माझी इमोशनल स्पेस आहे, यात तुम्ही अतिक्रमण करायचं नाही, माझ्या परमिशन शिवाय तुम्ही येऊ शकत नाही. हा पण फॉरगिव्हनेसचा भाग आहे. आणि दुसरा, फॉरगिव्हनेस का करायची, क्षमा हा एक मोठा विषय, त्याचे वर्कशॉप पण आपण घेतो. क्षमा हे आपल्याला दिलेलं गिफ्ट आहे. क्षमा यासाठी करायचं आहे की मला बरोबर पेक्षा मला आनंदी राहणं जास्त पर्याय, चूक बरोबर पेक्षा आनंदी राहणं मला स्वीकारायचं आहे. आणि मला आनंदी राहायचं आहे तर मला ज्या गोष्टी दुःखी करतात त्या मला या घरात राहायचं आहे. आणि तो पसारा सगळीकडे घाण असेल तर तुम्ही मला घाण काढून मग स्वच्छ करून छान तिथं मला माझं फर्निचर सेट करताय. तसं दुसऱ्याला माझ्या मनात स्थान दिल्यामुळं मी माझं आयुष्य जगू शकत नाही. त्यामुळं मी सहजपणे क्षमा करतो किंवा मला सहजपणे क्षमा करण्याची इच्छा आहे, अशी पण अफर्मेशन आपण करू शकतो. सो अफर्मेशन आणखी प्रभावी करण्याचं एक माध्यम आहे, ते म्हणजे मिरर वर्क. आता वेळेच्या अभावी मी फार त्याविषयी बोलत नाही, पण आपण वर्कशॉपमध्ये आणि डिटेल्समध्ये याच्या गोष्टी घेतो. आरसा, मिरर वर्क. इथे पण आपल्याला या स्लाइडमध्ये लुईस आरसा घेऊन दिसतेय. की तुमची अनुमती असेल तर 1-2 मिनिटात सांगून उरलेल्या 2 मिनिटात मी कन्क्लूड करेन. एक 5 मिनिटच आपण एक्सटेंड करूया. सो आरशामध्ये बघून अफर्मेशन का करायचे किंवा पॉझिटिव्हच बघायचं का? जेव्हा पण आपण आरशात बघतो की त्यावेळी बऱ्याचदा आपण आरशामध्ये तासनतास जरी बघत राहिलो तरी आपण स्वतःशी कनेक्ट होत नाही. आपण आवरतो किंवा आरशामध्ये बघायला लागतो की अरे बापरे, आता रिंकल्स आलेत किंवा काळे सर्कल यायला लागलेत, नाकावर असं झालेलं आहे, केस पांढरे व्हायला लागलेत. मग ते पुरुष असो स्त्री असो, आपण आरशात बघितल्यावर आपल्याला उलट स्वतःला क्रिटिसाइज करतो. पण दॅट इज द वर्स्ट थिंग वी कॅन डू. ती उलट निगेटिव्ह परिणाम होणारी गोष्ट आहे, कारण आपण त्यामध्ये निगेटिव्हली स्वतःच्या मध्ये टॉक्सिक एनर्जी फीड करायला लागलो. आरशामध्ये बघून अफर्मेशन करणं ही लुईसने मोठी एक गिफ्ट जगाला दिलेली आहे. मिरर वर्क, असा छोटासा आरसा, हँडी आरसा, ते आपलं जीवन बदलू शकतो. कारण का, डोळ्यात डोळे घालून आपल्याला लहानपणी बरेचसे आपल्याला निगेटिव्ह वाटलेले मेसेज मिळाले. तू गाढव आहेस, तू मूर्ख आहेस, एक काम कधी करू शकणार, कधी मोठा होऊ शकणार नाहीस, हा तुझ्यासारख्या माणसामुळे माझं आयुष्य खराब झालं. लहानपणी मोठेपणी डोळ्यात डोळे घालून बरेच निगेटिव्ह मेसेज आपल्याला मिळालेले आहेत. त्याचे शब्द जरी वेगवेगळे असतील तर त्यातला अभिप्रेत अर्थ जो आहे किंवा जो आपण घेतलेला अर्थ आहे त्यामुळे मनावर निगेटिव्ह परिणाम झाला. मग ते बदलण्यासाठी, आपले रिप्रोग्राम करण्यासाठी, आपल्या कॉम्प्युटरला नवीन फीड करण्यासाठी आपण आरशात डोळ्यात डोळे घालून पॉझिटिव्हली स्वयंसूचना देणं. सुरुवातीला जड जातं, सुरुवातीला डोळे नजर फिरवावीशी वाटते, तुझ्यावर मी काय प्रेम करू, तू कुठं काय दिलंस, असं आपल्याला स्वतःवर ओरडावं असं वाटतं. पण डोळ्यात डोळे घालून ही ऍक्टिव्हिटी, एक होमवर्क आहे तुम्हाला. रात्री झोपताना उठल्या उठल्या आपण जिथे ब्रश करतो, जिथे आवरतो, राईट, सो तिथे उठल्या उठल्या आणि झोपताना, त्यावेळी आपलं सबकॉन्शियस माइंड जास्त रिसेप्टिव्ह असतं, स्वयंसूचना लवकर आत झिरपतात. तर त्यामुळे उठल्या उठल्या आय लव्ह अँड ऍक्सेप्ट माय सेल्फ एक्झॅक्टली ॲज आय एम. मी जसा आहे तसा स्वतःवर प्रेम करतो, मी जसा आहे तसा स्वतःचा स्वीकार करतो, माझा आयुष्यावर विश्वास आहे, माझं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. जे काही तुम्हाला आणि म्हणायचं आहे की पैसा, अपेक्षित आणि अनपेक्षित मार्गाने मला भरपूर पैसा मिळत आहे, माझ्याकडे माझ्या गरजा, माझ्या
सुविधांपेक्षा प्रचंड प्रमाणात पैशाची समृद्धी आहे. कारण पैशाविषयी आपले मराठी मानसिकतेमध्ये बऱ्याच निगेटिव्ह धारणा आहेत ज्या आपल्याला बदलल्या पाहिजे. लुईस म्हणायची की शाळेमध्ये 2 गोष्टी शिकवल्या जात नाही, ज्या लहानपणापासून शिकवल्या जायचे: भावनिक विकास, आर्थिक विकास, इमोशनल इंटेलिजन्स अँड फायनान्शियल इंटेलिजन्स. स्पिरिच्युअल इंटेलिजन्स हा त्याचा फाउंडेशन आहे, राईट. सो मिरर वर्क तुम्ही ट्राय करू शकता. आता पण वेळेच्या अभावी ते घेत नाही. सो लुईसच्या परत सारमध्ये आज आपण थोडक्यामध्ये निगेटिव्ह बिलीफ कसे येतात, इमोशनल शिफ्ट करण्यासाठी आपण स्वतःच्या बिलीफकडे अवेअर होणं, स्वतःला रिलॅक्स होणं. कारण जगातल्या व्हिज्युअलायझेशन एक्सपर्टचं असं मत आहे, तुम्ही रिलॅक्स स्टेटमध्ये मोठ्या गोष्टी मॅनिफेस्ट करत. आज तुम्ही बघा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, MNCs मध्ये, अगदी फॉर्च्यून 500 कंपनीमध्ये 5,000 कोटीचं मला 7,000 कोटी टार्गेट करायचं असेल, कारण मी कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये बरेच काम करतो, तर हे सगळे जे विजन, मिशन किंवा न्यू प्रोजेक्ट करण्यासाठी हे सगळे लोक कुठेतरी चांगल्या ठिकाणी जातात. सगळी कामं सेलफोन बंद करून कुठेतरी अशा निसर्ग संपन्न ठिकाणी जातात आणि तिथं ते ब्रेनस्टॉर्मिंग करून कंपनीचं विजन, मिशन डिसाईड करतात, कंपनीच्या स्ट्रॅटेजीज प्लॅन करतात. घाई गडबडीत अर्धा तासात ते चर्चा करत नाही, 2-2 दिवस, 4-4 दिवस ते जातात. का? कारण रिलॅक्स माइंडसेटमध्ये आपला मेंदू जास्त काम करतो, आपलं सुप्त, आणि त्यामुळे आपण रिलॅक्सेशन. आणि आजचं काळ आहे फास्ट फास्ट फास्ट. मेडिटेशन इज मेडिकेशन. आवाज ब्रेक होतोय. ओके, आता येतोय? कॅन यू हिअर मी नाउ? ओके, थँक्यू. सो मेडिटेशन इज अ मेडिकेशन. आपल्याला जर मेडिकेशनचा खर्च कमी करायचा असेल आणि आणखीन पॉझिटिव्ह जीवन जगायचं असेल तर लुईसच्या किंवा, आणि लुईस म्हणते या महासागरात मी केवळ 1% आहे, असे अनेक एक्सपर्ट्स आहेत, मी माझा शेअर देते. सो बेसिकली हाच मुद्दा आहे की याच्यामध्ये आपण एकच मिनिट, यामध्ये सांगायचा मुद्दा हाच होता मला की बेसिकली अफर्मेशनचं विज्ञान समजून घेऊया, त्याला आपल्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्ह भाग म्हणून बनवूया. आणि त्याचबरोबर मिरर वर्क आहे, निगेटिव्ह इमोशन रिलीज करण्याच्या काही प्रकार आहेत, ते आपण छोट्या छोट्या पद्धतीनं शिकून घेऊया. आणि एक लास्टचा मी पार्ट फक्त अनाउन्स करतो आणि मग काही प्रश्नोत्तर असतील तर आपण घेऊया. की काही वर्कशॉप सध्या आपण घेत आहोत, त्याविषयी मी जस्ट अनाउन्स करेन आणि त्यानंतर काही प्रश्न असतील तर घेऊया. की द बॉडी माइंड कनेक्शन जे मगाशी सांगितलं, त्याचं एक वर्कशॉप आपण घेऊन येतोय 17-18 ऑक्टोबरला, आणि खास मराठीमध्ये असणार आहे 4:30 ते 6:30, की लव्ह युअर सेल्फ, हील युअर बॉडी. की बऱ्याचदा आता जसं म्हटलं ते नेमकी मेटाफिजिकल कारण काय आहेत माझ्या आजाराची, असे कुठले मेडिटेशन आहेत आणि कुठल्या गोष्टी आहेत जे आपल्याला आपल्या शरीरामध्ये हिलिंगची ताकद आहे. आपण शरीराचं ऐकतोय का, शरीराच्या सिग्नलना रिस्पेक्ट करतोय का, आणि आपल्या आई वडिलांचे आजारपणाचा पण आपल्या सबकॉन्शियस माइंडवर काहीतरी परिणाम होतो, की डायबिटीस त्यांना आहे तर मला पण होईल, त्या पॅटर्न मधून कसं स्वतःला पुढे न्यावं, की आता सध्या कुठले आजार असतील तर याचे रिझन शोधून त्याच्यामध्ये स्वतःची मानसिक आणि भावनिक बळ कसं वाढवावं. आणि ह्या पॅटर्न मधून, हे पॅटर्न आहेत कारण आजारी पडण्याच्या गरजे मागे एक गरज असते, म्हणजे देयर इज अ नीड बिहाइंड द नीड. तर ती नेमकी नीड काय आहे, असं हे 4 तासांचं प्लस क्वेश्चन आन्सर आणि एक सपोर्ट लाईव्ह ऍडिशनल सेशन आणि व्हॉट्सअप सपोर्ट, आणि खूप छान काही इतर मेडिटेशन्स पण आहेत त्यामध्ये आणि प्रोसेसेस आहेत, आणि ज्याचा आज लाखो लोक जगभरात फायदा घेत आहेत. तर हे वर्कशॉप 17-18 ऑक्टोबरला आहे. आणि याच्याविषयी तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी ग्रुपवर हे टाकेनच. दुसरं वर्कशॉप आहे ते किशोरवयीन मुलांचं. मी इंटरनॅशनल सर्टिफाईड यू कॅन हिलचा पण ट्रेनर आहे, आणि लायसन्स्ड मटेरियल आहे. हे असंच शेअर केलं जात नाही. बुक्स मधल्या गोष्टी आहेत त्या ओपन असतात, पण जे ट्रेन द ट्रेनर आम्ही लाखो रुपये इन्व्हेस्ट करून हे शिकलेलो असतो, जेणेकरून आम्ही फुल्ली ते देऊ शकतो त्या पद्धतीने. तर टीनेजर्स मध्ये हल्ली चॅलेंजेस येत आहेत की निगेटिव्ह त्यांच्या स्वतःविषयीच्या धारणा त्यांना बाहेरनं छान दाखवायचं असतं, पण त्यांचं वयाचा पण हे असतात, हार्मोनल चेंजेस, फिजिओलॉजिकल शारीरिक बदल होत असतात, त्यामुळे सगळं
कितीतरी पटीनं शरीरात आणि मनात आपल्यापेक्षा त्यांच्यात बदल होत असतात आणि त्यामुळे ते सैरभैर होणं, सैराट इफेक्ट होणं, हे सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि जनरेशन गॅप वगैरे चॅलेंजेस, त्यांची सेल्फ वर्थ, निगेटिव्ह इमोशनना कसं रिलीज करायचं, पॉवर ऑफ थॉट्स आत्तापासून त्यांना कळली तर अनुभवातनं शिकायची त्यांना वेळ कमी येईल आणि स्वतःची पॉवर ते क्लेम करून पॉझिटिव्ह राहू शकतील. प्रलोभनं आणि आव्हानं, हल्ली जी डिस्ट्रॅक्शन आहेत, निगेटिव्ह गोष्टी बऱ्याच घडत आहेत, कळत नकळत मोठ्या चुका टीनेजर्स कडनं घडत आहेत, त्याचा ते आयुष्यभर त्यांचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. सो त्यापासून ते स्वतःलाच रोखू शकतात. हा निगेटिव्ह गोष्टींचा ऍक्सेस सहज आहे, त्यांना पॉझिटिव्ह मध्ये एंगेज ठेवलं तर ते अँटीव्हायरस त्यांच्यात तो लोड होतो. तर हा 21 ते 23, 10:30 ते 12:30 थोडा मोठा वयोगट कॉन्सेप्ट त्यांना कळतील, 14 ते 17 वयाच्या मुलांसाठी. आधीच्या वर्कशॉपची फी 3,000 रुपये असते, म्हणजे आमच्या लायसन्स्ड वर्कशॉपच्या 2 दिवसाच्या या प्रोग्रामची. पण लुईस ह्याच्या बर्थडेचा आठवडा असल्यामुळं हा प्रोग्राम फक्त 1500 रुपीज ना, 1500 रुपयांना याची डिटेल्स साठी तुम्ही मला. आणि विचार करा, एक आजार जरी यातनं शिफ्ट झाला तर ते आयुष्यभराचे भीती आणि स्वतःच्या आरोग्यासाठी मधली इन्व्हेस्टमेंट आहे. ही स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप आवश्यक आहे, कारण या टूल्सद्वारे आपण आपलं क्वालिटी ऑफ लाईफ जगू शकतो. किशोरवयीन मुलांसाठी या पण ही 3 दिवसाच्या कोर्सची फी 1500 आहे आणि त्याला पण सपोर्ट असणार आहे. हे पुढे येणारे वर्कशॉप आहेत, मी जस्ट कल्पना देतोय. फॉरगिव्हनेस द की टू फ्रीडम. लुईस हे म्हणते की जिथे पण आयुष्यात निगेटिव्ह पुढे जात नाही असं वाटतंय, मग नात्यात असेल, पैशात असेल, आरोग्यात असेल, तर फॉरगिव्हनेस हे उत्तर आहे. कारण जोपर्यंत आपण निगेटिव्ह, जसं पाणी आपण म्हणतो ना मराठीत, त्याला तुंबलं असतं, कुठेतरी त्यामध्ये एखादा दगड अडकला असतो त्या पाईपमध्ये किंवा त्या ठिकाणी वाहत्याच्या, तो काढला की ते पाणी फ्लो व्हायला लागतं. तर आपण काही गोष्टी आपल्या पूर्वीच्या धारणामुळे रोखून ठेवतो. आणि फॉरगिव्हनेस, क्षमा करणं म्हणजे सायंटिफिकली काय, सेल्फ फॉरगिव्हनेस, स्वतःला क्षमा करणं पण का महत्वाचं आहे. इमोशन रिलीज, अँगर रिलीज कसा करायचा, फिअर रिलीज कशी करायची, गिल्टला रिलीज कसं करायचं, त्याचे काही प्रॅक्टिकल टेक्निक्स आहेत ज्यातून आपण डेली फॉलो केलं तर जसं डेली आपलं शरीर साफ होतं तसं आपलं मेंटल हाऊस क्लिनिंग आपण करू शकतो. आणि अजून एक बरेच काही आहे ते मी याच्यात ऍड करायचं राहिलं, ते म्हणजे एक 15 दिवसाची मराठी व्हॉट्सअप कार्यशाळा आपण घेतो. त्यातले बरेच मेंबर आता यामधले सहभागी झालेले आहेत. की या लॉकडाऊन मध्ये ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी मी पण न्यू नॉर्मलला अडॉप्ट व्हायचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी मला असं सुचलं की लुईस हेचं हे जे काम आहे, इतकं चांगलं काम आहे, मला वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये माझ्या इमोशनला, एक्सप्रेशनला याचा खूप फायदा झाला. जे काही माझं अंतर्मुख व्यक्तिमत्व आधीपासून होतं, आता ट्रेनिंगमुळे मी जास्त बोलतो आणि या गोष्टी आहेत, पण त्यातून काही भावना व्यक्त व्हायचा मला त्रास व्हायचा आणि त्यातून मला वर्कशॉप, तर त्यातून मला खूप चांगले रिझल्ट आहे. सो एक लास्ट मिनिटात मी आता कन्क्लूड करतो की मला वैयक्तिक याचा खूप लाभ झाला. आणि दुसरा हा विचार आला की कॉन्सेप्ट मराठीमध्ये पोहोचवल्या, कारण मला मराठीमुळे सहज वाटतं इमोशन व्यक्त करायला, तसंच लोकांना पण याचा फायदा होऊ शकेल. सो त्या दृष्टीनं मी मराठीकरण केलं आणि 15 दिवसाचा ऑडिओ वर्कशॉप आहे हे, ज्याच्यामध्ये रोज काही रेकॉर्डेड माझ्या आवाजातले क्लिप्स मी पाठवतो. लुईस याचे वेगवेगळे विषय आहेत, हेल्थ, रिलेशनशिप, फॉरगिव्हनेस, त्याचे तोंड ओळख आणि काही टूल्स, एक्सरसाइज आहेत, तुमच्या सोयीनं ते करू शकता. आणि त्या पद्धतीनं बऱ्याच जणांना त्याचे, मी न भेटलेल्या लोकांना पण बरेच चांगले रिझल्ट आले याच्यामध्ये. आणि आनंद होतो सांगायला की अगदी 18 वर्षाच्या व्यक्तीपासून 80 वर्षाच्या व्यक्तींनी हे वर्कशॉप, शेकडो लोकांनी याचा महाराष्ट्रभर लाभ घेतला. महाराष्ट्राबाहेर अगदी लंडन, अमेरिकेतल्या मराठी लोकांनी पण याचा लाभ घेतला आणि लाईव्ह वर्कशॉप मध्ये पण सध्या लाभ घेत आहेत. आणि माझं मिशन आहे की मला 1 लाख मराठी लोकांपर्यंत लुईसेचं काम पोहोचवायचं आहे. 1 लाख हा एक आपल्या धारणा आणि आपल्याच कैदेतून आपण स्वतःला मुक्त करून आयुष्य जगू शकतो. तर मी पार्टिसिपंट आहेत दीपा देशपांडे, त्यांना जस्ट मोबाईल व्हॉट्सअप पक्षाचा अगदी 1 मिनिटात. नमस्कार.
माझं नाव दीपा देशपांडे. मी ऍक्च्युली इंजिनियर आहे आणि माझा स्वतःचा बिझनेस आहे. ऍक्च्युली जेव्हा विनय गोसावी सरांनी सांगितलं की येस लाईफ लव्ज यू अशी कार्यशाळा ते घेणार आहेत, तेव्हा थोडंसं म्हणजे काय असेल असं थोडंसं खूप प्रश्न होता की आता काय करायचं. आणि जनरली आपल्याला आपण इतके बिझी असतो तर या सगळ्यात वेळ द्यायचा, किती वेळ द्यायचा, कधी वेळ द्यायचा हे खूप बाइंडिंग असतं. पण म्हटलं चला करून तरी बघूयात. त्यातले माझ्या दृष्टीने बेनिफिट होते म्हणजे एक तर ती 15 दिवसाची होती कार्यशाळा. खूप काय 2 महिने, 3 महिने, 6 महिने बिझी ठेवायचं नव्हतं. बरं वेळेचं कुठलंही बाइंडिंग नव्हतं. म्हणजे 15-20 मिनिटं तुम्ही दिवसातनं काढली की कधीही तुम्ही जे मेसेज सर पाठवायचे ते तुम्ही ऐकू शकत होता. आणि ही जी कन्सेप्ट आहे ना की तुम्ही तुमच्यावर प्रेम करणं, ही इतकी सुंदर वाटली आणि एक वेगळंच पॉझिटिव्हनेस येऊन गेला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मिरर वर्क, फॉरगिव्हनेस आणि अँगर मॅनेजमेंट हे जे काही सेशन्स ते घेतात, तर हे खूपच सुंदर आहेत आणि त्यांनी एक मानसिक शांतता म्हणतो ना आपण, तसं अचीव्ह करण्यासाठी खूप मदत होते. म्हणजे बरेच आता कॉर्पोरेट लोक जेव्हा जसं सरांनी सांगितलं की त्या कॉर्पोरेट ट्रेनिंग मधले ह्यातले बरेच आस्पेक्ट होतही असतील, पण मी कधीच ते केलेले नव्हते. पण काही नवीनही आहेत आणि शेवटी रिव्हिजन आपण म्हणतो ना, आता सगळेच घरी आहेत, फोनवरनं कामं चालू आहेत. तर हे वर्कशॉप इतकं छान आहे आणि खूप म्हणजे पीसफुल वाटतं. आणि मग मी त्यातनं माझी आयडिया काय केली की आता एनिवेज आपल्याला कुठे जाता येत नाही ना कोणाच्या वाढदिवसाला ना काय. तर आय स्टार्टेड गिव्हिंग देम ॲज अ बर्थडे गिफ्ट आणि लोकांना सुद्धा ते इतकं आवडलं तर त्याचाही मला खूप आनंद वाटतो की आपण 4 लोकांना तुम्ही तुमच्यावर कसं प्रेम करा हे जरी सांगू शकलो तरी ते चांगलं आहे. तर नक्की ज्यांना जमेल त्यांनी कार्यशाळा करा आणि विनय गोसावी सरांना मी ऑल द बेस्ट सांगते. आणि असेच वर्कशॉप तुम्ही घेत राहा. तर ते माइंड बॉडी कनेक्शन मी मागे लागलेच आहे त्यांच्या की ते करायचंय म्हणून. तर असे तुम्ही अरेंज करत राहा. आणि सगळ्यात काय म्हणतो आपण शेवटचं सांगायला आवडेल म्हणजे त्यांच्या जे आवाजात जादू आहे ना त्याच्यामुळेच नेहमी दुखणी बरी होत असतील असं बरेचदा मला वाटतं. तर थँक्यू सर. थँक्यू सो मच दीपा मॅडम फॉर युअर थँक्यू. होल हार्टेड शेअरिंग अँड सपोर्ट. आणि दीपा मॅडमने जी चेन सुरू केली गिफ्ट देण्याची, ती त्यांच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजनी कंटिन्यू केली. अशी चेन आता 7व्या-8व्या वर्कशॉप पर्यंत ही जी चांगुलपणाची चळवळ एक प्रकारे त्यांनी चालू केली वेगळ्या लेवलला. सो थँकफुल फॉर दॅट. आणि मी तर वैयक्तिक सजेस्ट करेन की ही छोटीशी गुंतवणूक आहे, याला फक्त फीज म्हणून नका बघू. आणि नॉट ओनली दिस, आय एम नॉट प्रमोटिंग दिस वर्कशॉप, पण एक स्वतःमध्ये मिरर वर्क करणं ही एक गुंतवणूक आहे, अफर्मेशन करणं ही गुंतवणूक आहे. आणि जितकं ते नीट समजून घेऊ तितकं आयुष्य इझी बनतं. सो सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सहभाग घेतला. रविवारच्या दिवशी सकाळी वेळ काढून स्वतःला क्वालिटी वेळाचं गिफ्ट दिलं. तर सगळ्यांचे धन्यवाद. तर कुणाला काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, सो काही शेअर करायचं असेल तर इट्स ओपन फोरम. इफ स्पेसिफिक क्वेश्चन इज देअर, कुणाला काही प्रश्न असेल तर आय कॅन ॲड्रेस दॅट. ऑर वी कॅन की तुम्हाला आजच्या सेशन मध्ये काय आणखीन वेगळं वाटलं किंवा काय असेल. सो ओपन फॉर ऑल. आणि ज्यांना खरोखर वेळ हे असेल तर डोंट फील, ऑफिशियली सेशन झालंय त्यामुळे ज्यांना घाई आहे किंवा इतर प्रायोरिटीज आहेत त्यांनी गेलं तरी हरकत नाही. प्रजापती मला सर. बोलायचं ओके बोला. हा नीलमजी बोला ना. नाही. ऍक्च्युली सरांचा वर्कशॉप केलाय 14-15 दिवसांचा. पण तर मला सांगायचं वाटतं की प्रत्येक वेळी जेव्हा मी तुमच्या या सेशन अटेंड करते, 1 तासाचा असू दे किंवा अर्ध्या तासाचा किंवा जे 2 दिवसाचा वगैरे, म्हणजे हे रिपीट करतेय हो, मी. हो. मला वाटतं मी दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा येत असेल, पण प्रत्येक वेळा मला नवीन अनुभव येतो आणि प्रत्येक वेळा मी नवीनच काहीतरी घेऊन जाते. आणि इतकं छान वाटतं की असं वाटत नाही की अरे हे तर आपण शिकलोय, परत कशाला अटेंड करायचं. तर आताही असं वाटतं की पुढच्या सगळ्याच वर्कशॉपला मी यावं. आणि इतका स्वतःमध्ये बदल जाणवतोय. खूपच पॉझिटिव्ह एनर्जी येते जेव्हा तुम्ही बोलता आणि सगळं सांगता तेव्हा. त्यामुळे स्वतःमध्ये प्रगतीच होते. त्यामुळे मला नक्कीच आवडेल परत अटेंड करायला. येस, थँक्यू सो मच. आणि हे आहे लुईस हे म्हणते की वन्स यू बिगिन द इनर वर्क
देर इज नो एंड टू इट. हे खोल खोल खजिना आहे, जितकं आत जाऊ तितकं मोती सापडतो. त्यामुळे मला सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की मला शेअर करायला आवडतं आणि माझ्यावर काम करतं पहिल्यांदा. असं नाही की मी खूप काही एक्सपर्ट आहे आणि सांगतोय, कारण मी फॅसिलिटेट करतोय. माझा प्रवास जिथपर्यंत झाला तिथपर्यंत मी शेअर करतो आणि ते शेअरिंग मध्ये आपल्यावर पण काम होत राहतं. यस राजेंद्र सर बोला. या सेशन बद्दल सांगायचं म्हणजे खूप आनंद वाटला. अतिशय स्वच्छ, सुंदर, स्पष्ट मराठी भाषेमध्ये आणि त्याच्यामुळे ते खूप म्हणजे आता मला इंग्लिश वगैरे कळतं ठीक आहे, पण घरातल्यांना सुद्धा राखीला समजा तर पुढचं एक सेशन मी राखीसाठी खास करायचा प्रयत्न करणार आहे अरे वा. आणि काही थोडंसं सांगणार आहे. नक्की अतिशय छान वाटलं. खूप सुंदर म्हणजे समजलं ते व्यवस्थित. हा, हेतू तोच होता की बेसिक संकल्पना जरी केल्या तरी खूप आपल्या डे टू डे लाईफ रुटीन, कारण आपण रुटीन मध्ये अडकलेले लोक असतो आणि रुटीन हा माणसाचा शत्रू होऊन जातोय काय याच्यात तोच पण याच्यात. अर्थात तुम्ही खरंच आनंदाने जीवन जगताय संगीत आणि याच्यामुळे. हो, आणि याच्यानंतर माझं लगेच चांगला आहे, या सगळ्या सेल्फ हेल्प आणि यातला तुमचा अभ्यास चांगला आहे, त्यामुळे तुम्हाला ते यातल्या गोष्टी माहिती आहेत. पण बरेच असे लोक आहेत 40च्या पुढे वगैरे तोचपणा आणि त्यातून आजार जास्त होतात. पोलीस अधिकाऱ्यांचा असा सर्वे आहे की 60च्या पुढे 65 वयाच्या पुढे महाराष्ट्र पोलिसांमध्ये देखील हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे. कारण ते अधिकार जातो आणि त्या पदालाच आपलं अस्तित्व मानलं जातं आणि अधिकार गेल्यामुळे बऱ्याचदा दुसरी भूमिका, दुसरी लाईफस्टाईल साठी काहीतरी वेगळं रिटायरमेंटचं तसं प्लॅनिंग नसतं. त्यामुळे लुईस म्हणते की प्रत्येक स्थित्यंतर आयुष्याची न्यू बिगिनिंग असू शकते. जसं ते म्हणजे पोस्ट कॅन्सर ही माझं न्यू बिगिनिंग आहे. 50 ही माणसाची आयुष्याची जमीन, आपण ज्याला सेकंड इनिंग म्हणतो. सेकंड इनिंगच नाही तर थर्ड असू दे, फोर्थ असू दे. माझं आता पुढचं तेच आहे की मला आता माझं झालं 50, मी अजून 5-6 वर्ष नोकरी करेन. पण त्याच्यानंतर मी संगीतासाठी मी काय करू शकतो, संगीतासाठी काय देऊ शकतो. खरं. आणि शेवटी विद्यादान म्हणजे मला जर चांगलं आलं तर मी इतरांना काही त्याच्यातनं देऊ शकेन. त्याच्या पाठीमागचा डेफिनेटली. येस, थँक्यू सो मच. तुम्ही सगळे आले. आणि कुणाला एखादा विनय सर नमस्कार. पिराजी पाटील. हा पिराजी सर नमस्कार. सर ॲज युजुअल खूप सुंदर तुमचे विचार, तुमचं दिसणं, बोलणं आणि विचार सगळ्या गोष्टी माझे नाही, माझं काम पोहोचवणचं आहे. लुईस फॅमिली जे दिलं ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं. खूप सुंदर विचार आहेत आणि जर आपण स्वतःवर प्रेम केलं तर आपण जगावर प्रेम करू शकतो आणि जग सुंदर दिसू शकतं. तुम्ही जे चष्मे सांगितले, तुम्ही जो चष्म्यांचा कलर सांगितला, खरंच आपण ट्रान्सपरंट चष्म्यातून बघितलं पाहिजे, तरच आपण रिअल लाईफ मध्ये सुखी होऊ शकतोय. खरंच खूप छान तुमचा सेशन्स असतात. मी मागचा सेशन मी उभेटानी आम्ही अटेंड केलेला. मला प्रत्येक वेळा काहीतरी नवीन मिळतं तुमच्याकडे. तुमची एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचते. खूप छान सेशन्स असतात सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. तुम्ही एवढे मोठा व्याप बिझनेस असून देखील तुम्ही यामध्ये स्वतःसाठी वेळ काढताय, कारण बिझनेस म्हणणं हे अवघड असतं, पण तरी तुम्ही प्रत्येक वेळी सपोर्ट करताय, स्वतःसाठी वेळ काढताय, तुमच्या वाईफ आणि फॅमिलीला पण इन्व्हॉल्व्ह करताय आणि फॅमिलीमध्ये पसरलं पाहिजे. लुईसची इच्छा होती की हे विचार फॅमिलीमध्ये आले पाहिजे, म्हणजे सपोर्ट सिस्टीम तयार होते. येस सर. आणि कुणाला काही शेअर करायचं नाही तर आपण थांबवू शकतो, कारण विनय सर, हा ते टीनेजरचं तुम्ही जे वर्कशॉप म्हटला ना, त्याच्या टायमिंग मध्ये काय बदल होण्याचे स्कोप आहेत का परत, कारण शाळा असते हल्ली मुलांचे त्यावेळेला बरोबर 10:30. आपण अरेंज करू शकतो, कारण हे आता कसे ऑनलाईन मुळे सोपं आहे थोडंसं मॅनेज करणं. त्यामुळं मी वाटलं तर आणखीन काही ऑप्शन असतील तर ते पोस्ट करेन ग्रुपवर आणि तुमच्या पण आपल्या. कारण माझ्याकडे 2 किंवा 3 नंबर तरी आहेत, म्हणजे पुतणे आहे आणि 2 मुलं आहेत. तर त्यांनी केलं तर कधीही चांगलंच आहे, म्हणजे लहान वयात जेवढं हे नक्कीच आहे, कारण आपल्याला अनलर्निंगला जास्त एनर्जी घालायला लागते, ती त्यांना पुढे कमी घालावी. तर त्यामुळे जर वेगळे असतील टायमिंग तर मला नक्की सांगा. डेफिनेटली मॅम. ओके, थँक्यू. ओके, तर मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. 11ची वेळ आपण 15 मिनिटं ऍड होऊन 11:30 पर्यंत तुम्ही सगळेजण उत्साहाने थांबलं. सो लेट अस लव्ह आवर सेल्स मोर, लिटिल एक्स्ट्रा. हे खरं थांबू नये असं वाटतंय. नाही, मला पण, कारण माझं पण हिलिंग होतंय याच्यात, कारण माझ्या पण काहीतरी प्रवासामध्ये मला तुमच्या इनपुटमुळे माझा पण एखादा प्रॉब्लेम सुटत असतो. असं नाही की मी सांगणारा तुम्ही ऐकणार, हे आदान प्रदान आहे आणि ही जर्नी अशीच आहे. इव्हन जे वर्कशॉप होतात त्याच्यात टीचर स्टुडंट अशी भूमिका नसते, इनफॉर्मल छोट्या संख्येचे ग्रुप
असतात ज्याच्यामध्ये शेअरिंग आणि एक्सपिरियन्शियल असतं आणि त्यामुळे बरेचसे आपले पॅटर्न रिलीज व्हायला मदत होते आणि परफेक्ट ग्रुप तिथे येत असतो. सो वन्स अगेन मनापासून सगळ्यांचे हार्दिक हार्दिक आभार की तुम्ही तुमचे आभार, स्वतःसाठी तुम्हालाही वेळ दिलात. धन्यवाद. आणि आमच्यापर्यंत पुढच्या चांगली माहिती प्रोग्रामसाठी मी पोहोचली. हे करेन आणि मी 1-2 व्हिडिओ पण शेअर करेन लुईस ह्याचे यू कॅन हील युअर लाईफ मूव्ही किंवा काही इतर गोष्टी आहेत जे तुम्ही ऐकू शकता. Yes. ओके, सो विल क्लोज द मीटिंग. थँक्यू सो मच. Okay, धन्यवाद. have a nice day. येस, हॅव अ ग्रेट डे. Thank you. थँक्यू.